एस्टॅब्लिश केली OGCS प्रायव्हेट लिमिटेड। त्या कंपनीचा उद्देश असा आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये जे व्ही पोल्स आहेत त्यांना प्लग आउट करण्यासाठी मी कंपनी सुरू केलेली आहे आणि त्याच्यातून बिझनेस शोधायचा। तर त्याच्यात म्हणजे ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट हा एक पार्ट आहे। मी स्वतः मोटिवेशनल स्पीकर आहे, कॉर्पोरेट ट्रेनर आहे, मी IITD इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट त्यातून सर्टिफाईड ट्रेनर आहे। ठीक आहे, आणि माझं जे टेक्निकल एक्सपिरियन्स आहे त्याचाही शेअर करण्याचा हा एक प्लॅटफॉर्म आहे ग्रोमॅक्स OGCS। ऑलरेडी सांगितलं, आज आपण जे ट्रेनिंग बघणार आहोत ते ट्रेनिंग ऑन कन्स्ट्रक्शन सेफ्टी। ठीक आहे, कन्स्ट्रक्शन सेफ्टी मध्ये आपण हे टॉपिक डिस्कस करूया, कारण 2 तासाचा आपल्याकडे प्रोग्राम आहे, अर्धा 1 तास 1.5 तास जर तुमची कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे मॅडमचं माझ्याशी बोलणं झालं होतं त्याच्याप्रमाणे, तर साईटवर सुद्धा आपण व्हिजिट करून त्याच्यामधून काय घेता येईल ते आपण बघायचं। ठीक आहे, तर ते 2 तासानंतर आपण थोडंसं ऍडिशनल करू शकतो। ठीक आहे, तर इम्पॉर्टन्स ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ सेफ्टी कल्चर कंस्ट्रक्शन साइट, युजेस ऑफ PPE आणि इंडियन लॉज ऑफ कन्स्ट्रक्शन सेफ्टी, ह्या आपल्या वैयक्तिक जीवनावर सेफ्टीचा इंडियन लॉ प्रमाणे काय परिणाम होतो, ऑर्गनायझेशनवर तर होतो, आपल्या वैयक्तिक जीवनावर सुद्धा फार विपरीत परिणाम होतो। काही पर्टिक्युलर केसमध्ये अशा केस मी बघितल्या। या माझे 4 सेगमेंट मध्ये मी काम करतोय। ग्रोमॅक्स OGCS तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, त्याच्यानंतर बिल्डप्रो OGCS हा मटेरियल प्लॅटफॉर्म आहे आपला। हे ज्या मॅन्युफॅक्चरर्सला प्रत्येक ठिकाणी जावं लागतं त्यांचं म्हणजे आपण जसं बिग बाजार मॉलमध्ये जातो, एक बास्केट घेऊन आपण आपल्या घरामध्ये लागणारं सगळं सामान आपल्याला एकाच दुकानातून मिळतं, तसा हा कन्सेप्ट आहे। कन्स्ट्रक्शन कंपन्यांना एकाच ठिकाणाहून सगळं सामान मिळावं, म्हणजे तुमची एनर्जी टाईम त्या सेलरचाही आणि बायरचाही वाचावा आणि 1 क्लिकमध्ये तुम्हाला कंपॅरिझन स्टेटमेंट डाउनलोड करता आलं पाहिजे। माझा जो एक्सपिरियन्स आहे, एकचा एक्झिक्युशन इंजिनियरनी त्याची रिक्वायरमेंट लिहिली रजिस्टरमध्ये, त्याच्यानंतर तो प्रोजेक्ट मॅनेजरकडे जात आहे, प्लॅनिंग इंजिनियर सर्टिफाय करतोय, त्याच्यानंतर तो बायरकडे जाते ती रिक्वायरमेंट, बायर तो व्हेरीफाय करतोय, त्याच्यानंतर तो रिक्वायरमेंट 4-5 लोकांकडून कोटेशन मागवतोय, कंपॅरिझन करतोय, टेंडर बरोबर त्याचं ते स्पेसिफिकेशन मॅच होतोय का नाही ते बघतोय, त्याच्यानंतर तो हायर अपवर किती कॉस्ट आहे त्याच्यावर अवलंबून आहे। प्रत्येक कंपन्यामध्ये वेगवेगळं, प्रत्येकाला वेगवेगळी लेवलवर वेगवेगळी अप्रुव्हल अथॉरिटी आहे। ठीक आहे, तर त्याप्रमाणे ते अप्रुव्हल वर जात आहे। ह्या सगळ्या प्रोसेसला 5-6 महिन्याच्या वर टाइम गेलेला आहे फ्रेंड्स, आणि ह्या टाइमामध्ये आपला प्रोजेक्ट लॉसमध्ये जातो आहे, कारण सगळं रिसोर्सेस तिथं पडलेले आहेत। त्या पर्टिक्युलर एका गोष्टीमुळं प्रोजेक्टच्या टोटल प्रोग्रेसवरती इम्पॅक्ट होतो। त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे। एजन्सी लिंकअप एक प्लॅटफॉर्म आहे। लेबर कॉन्ट्रॅक्टर आपल्याला टायमावर मिळत नाहीत आणि लेबर कॉन्ट्रॅक्टरलाही टायमावर कनेक्शन मिळत नाही, पुढे प्रोजेक्ट चालू आहे। हा मी एक्सपिरियन्स केला आहे। मी ओडिसा, झारखंड, वेस्ट बेंगॉलच्या इंटिरियर पार्टमध्ये त्या लेबरच्या घरी जाऊन चहा पिऊन आलेला आहे। मला माहिती आहे त्यांचे काय हालत आहे। तो जो एक लेबर आपल्याकडे काम करतो 5-6 महिने, त्याच्यानंतर तो घरी जातो, पुन्हा तोच लेबर आपल्याकडे बऱ्याच वेळा येत नाही, कारण त्याला कनेक्शनच भेटत नाही, तो दुसरीकडे भडकत असतो। ठीक आहे, 5-6 महिन्यानंतर त्याला कुठेतरी काम भेटतं, आणि ते जे 6 महिने काम केलेलं असतं 6 महिने घरी बसून खातो। त्याच्या 8-10 वर्षाच्या मुलावर त्याच्या बायकोची, बहिणीची, म्हाताऱ्या आईबापाची जबाबदारी असते 8 वर्षाच्या मुलावर। आपले मुलं आपण बघतो 25 वर्षाचा मुलगा झाला तरी जबाबदारी घेत नाही, त्याला खेळायला जायचं असतं, त्याला इकडे जायचं असतं, तिकडे जायचं असतं। मग यांना कधी सुधारायचं, त्याच्यासाठी आपण एजन्सी लिंक प्लॅटफॉर्म केला आहे। OGCS कन्सल्टन्सी ज्या क्रिटिकल ॲक्टिव्हिटी असतात, रिसोर्स लेवल, ह्या सगळ्या गोष्टीचं आपण प्लॅनिंग करून देतो, BBS वगैरे। माझ्याबरोबर माझ्यासारखेच एक्सपिरियन्स लोकही जुडलेले आहेत, त्यांचंही आपण
कन्सल्टन्सीमध्ये हेल्प घेतो. तर आपण आता आपलं इंट्रोडक्शन देऊया. मग इंट्रोडक्शन देताना नाव आणि आपण फेस केलेला सेफ्टी रिलेटेड प्रॉब्लेम आपण सांगूया. म्हणजे काय होईल की आपल्याला त्याच्यातून काय घेता येईल. आपल्या कोस्ट एक आपला प्रॉब्लेम सांगायचा जो आपल्या कायमचा लक्षामध्ये राहिलेला असेल. चालू करा तुमच्यापासून सर. हो. सोहेल सुद्धा ज्युनियर सिव्हिल इंजिनियर. आणि तुम्ही जे बोलताय की साईटवरती प्रॉब्लेम काय फेस करता तुम्ही सेफ्टीबद्दल. हो. तो सेफ्टीबद्दलचा मेन जो काय महत्त्वाचा आहे तो आपल्या बिल्डिंगमध्ये खूप सारे ओपन कटआउट्स आहेत, डक्ट्स आहेत. ते जे काय आहेत ना ते क्लोज करायला खूप गरजेचं आहे. म्हणजे हे जे काय आहेत ना ते लोक काय करतात की तिथं आपण केलेलं सेफ्टीसाठी लावले असतात तो जाणून बुजून त्याच एरियामध्ये काम करतात. ते एक महत्त्वाची सेफ्टी आहे. सर आपण माझं नाव गणेश कृष्ण खंडारे. मी साईट सुपरवायझर काम करतो. सेफ्टी रिलेटेड मला जर सांगितलं तर प्रॉब्लेम आहे. त्याप्रमाणे काही पोरे बनतो. ह्याच्या व्यतिरिक्त एक वेगळा विशेष प्रॉब्लेम असा आहे की बरेच फिटर म्हणा, कार्पेंटर म्हणा हे लोक जे काय त्यांचे काही अपडेट्स वापरतात कटर, ग्राइंडर वगैरे त्यांना जर जॉईंट मारतात तर त्यांच्याकडे टेप नसते. ते प्लास्टिकच्या पिशव्या बनवतात टेम्पररी. आणि बऱ्याच वेळेला पाण्याचं कनेक्शन वगैरे वापरतात त्यावेळेला ते तो पॉईंट मला मिसळ करतात. साईडवरती इन्स्टॉलेशन टेप असल्या गरजेचं आहे. सर आपण मी सिनियर साईट इंजिनियर आहे. कुणाल देसाई नाव. आपलं नाव कुणाल देसाई. कुणाल देसाई. आणि साईटवरती जे सेफ्टी आपण कन्सर्न म्हणतो त्याच्यावरती जे जसं सोय मला डक्ट्स वगैरेची त्याच्यामध्ये डक्ट्स कटऑफ्स वगैरे असतात ते आपल्याला क्लोज करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामधून आता रिसेंटली एक इन्सिडेंट झाला होता. आमचे सरांचे मिळवले होते त्यांनी ते डक्टमधून पडले 3rd फ्लोअरला. तर त्यांचा पाय स्लिप झाला. ते डक्ट क्लोज नव्हता म्हणून ते डायरेक्ट 3rd फ्लोअरवरून खाली पडले. तर त्यांच्या हाताला पायाला लागलं, मार लागला, डोक्याला लागलं. तर ही अशी इन्सिडेंट नको आला म्हणून डक्ट वगैरे कव्हर करून ठेवलं पाहिजे. आणि गणेशजी पण म्हणाले ते वॉटरचं आपलं इलेक्ट्रिक शॉप वगैरे लागतो. 24 प्लॉट आहे आपला. तिकडं पण एक आमचे मामा म्हणून असं काम करतात तिकडं. आम्ही त्यांना मामा बोलतो. त्यांना पण असं पाणीमध्ये ते डिवॉटरिंग पंप उचलायला गेले होते. त्यांना पण इलेक्ट्रिक शॉक लागला होता. ते पण 2-2.5 महिने ते पण आजारी झाले होते आणि शॉक लागलं म्हणून ते घरीच होते. म्हणून ते इन्सिडेंट नको म्हणून ते आपण म्हणजे करायला पाहिजे. सर ईश्वर दर्वे साईट सुपरवायझर. माझ्या समोर एक वादमामध्ये लेटमध्ये मटेरियल शिफ्ट करताना वरून लेबर डायरेक्ट ऑन द स्पॉट गेला होता. हा एक इन्सिडेंट मोठा झाला. नमस्कार, निखिल कांबळे. मी इथे ॲज ए असिस्टंट कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट काम करतो सुद्धा. आणि ॲक्सिडेंटल सांगायचं झालं माझ्या एक्सपिरियन्समध्ये तर प्रिव्हियस 2 वर्षापूर्वी माझ्या 2 प्रोजेक्ट असे चालू होते मुंबईमध्ये. मुंबई महानगरपालिकेचे प्रोजेक्ट्स होते. एक माहीम लोकेशनला माझा प्रोजेक्ट चालू होतं 24 स्टोरी बिल्डिंगमध्ये. प्रॉब्लेम असा झाला होता तिकडे की मी काम झालं होतं आपलं 5:30-6 वाजता काम सुरू होतं. लेबर लोक खाली उतरतात. तर एक लेबर आमचा आहे ना सहज आपण कसं डोकावून बघतो लिफ्ट एरियामध्ये. लिफ्ट एरियामध्ये आम्ही त्यावेळेला त्या पर्टिक्युलर एरियामध्ये 2-3 फ्लोर असे होते की जिथे आपण रेलिंग लावलेली होती. आपण जे साडी वेळी वापरतो त्या वरखाली वापरून पाहिला 14व्या माळ्यावरून आणि तो इन्सिडेंटली बॅलन्स गेला. तो एक इन्सिडेंट माझा मोठा होता. आणि त्याच्या अगोदर एक असाच माझा सायनला 23 स्टोरी बिल्डिंग मुंबई महानगरपालिकेची चालू होती. आणि आपण सेफ्टी नेटचे बाहेर काढतो एक 5 मीटरचा रेंज असतो. पण काही मुंबईला असे लोकेशन तर साऊथ मुंबईमध्ये तिथे आपण नाही करता येत. कारण का रोडवरती येतं आपण एक लिमिटेशन ठेवतो. एका बाजूला बिल्डिंग असते एक पर्टिक्युलर 5 मीटरचा आहे 2.5 मीटर 3 मीटर. तर तो एक विषय असा झाला माझा की तिथून बाय डिफॉल्ट 17व्या मजल्यावर 4.5 फुटाची चावी डायरेक्ट खाली आली आणि बाजूला झोपडपट्टी होती. बाय फॉल्ट ती चावी जी आली ना इंटेन्सिटीने एकाच्या पत्र्यावर पडली. घरात तो बिचारा आंघोळ करत होता बाथरूममध्ये. त्या बाथरूममध्ये त्याच्या जस्ट बाजूला पडली. अशी एवढं चांगलं की तो वाचला. पण ते गव्हर्नमेंट प्रोजेक्ट असल्यामुळे आमदारांनी खासदारांनी जे आम्हाला त्यावेळेला त्रास दिला नाही ॲक्टिव्ह होतं. जे ते 2 इन्सिडेंट माझ्या लाईफमध्ये असे झाले ना की सेफ्टी शुड बी कंपल्शन फॉर एव्हरीवन. तो इन्सिडेंट परत एक लास्ट इयर IT पार्क करत होतो कांजूर मार्गला. अजून पण प्रोजेक्ट चालू आहे. आम्ही बेसमेंटला होतो. G+23 ची बिल्डिंग होती पण अंडरग्राऊंड आम्ही 2 माळे गेलो म्हणजे ऑलमोस्ट 12 मीटर. आणि बाय फॉल्ट
तिथे आपले वेल्डिंगचे जे ब्लँकेट असतात ते नव्हते त्या दिवशी आणि कंपरेटरच फुटला. नशीब पोझिशन झालं नाही, बरोबर ॲक्सिडेंट झाला नाही. पण जर असे इक्विपमेंट्स वेळेवर नसले साईड सेफ्टीमध्ये तर खूप मोठे इश्यू पाहिले तिथे. ब्लास्ट झाल्यामुळे काय स्पार्क झाला आणि आमची धावागाव काय झाली तर खूप बेकार होतं. सर सर माझं नाव अजय जाधव, ज्युनियर साईड इंजिनियर. तर माझ्या आताचा जो एक्सपिरियन्स आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे मी हायवेची वगैरे जी कामं केली त्याच्यामध्ये म्हणजे बॅरिकेटिंग आपण प्रॉपर न केल्यामुळं काही लोक कसे डायव्हर्शन बघत नाही, मग डायरेक्टली तो समोर खड्डा असल्यामुळे डायरेक्टली त्याच्यामध्ये जातात. असं सुद्धा झालं. त्याच्यानंतर गटर जो असतो ते गटरच्या इथे पण बॅरिकेटिंग नसल्यामुळे तिथे 2-3 गाड्या गेली, प्रॉब्लेम येतो. त्याच्यानंतर बिल्डिंग मेंटेनन्समध्ये मी काम करत असताना जी परांची आपण बघतो स्कॅप फोल्डिंग करायची असते तर त्या ठिकाणी लेबर लोकांना कसं असतं आत्मविश्वास असतो की मी वरतून पडणार नाही, पण ते त्यांच्यासाठी सेफ्टी असते की वरतून ते 7व्या माळ्यावर असतो किंवा 14व्या माळ्यावर असतं तर त्यांनी वरतून ती सेफ्टी बेल्ट वापरला पाहिजे. तर तसंच एक बोरिवलीला बिल्डिंग चालू असताना वरतून लेबर डायरेक्टली खाली पडणार कारण सेफ्टी बेल्ट त्यांनी वापरला नव्हता. जर त्या सेफ्टी बेल्ट असता तर तो पडला नसता आणि जरी पडला असता तरी लटकला असता. सर myself is Navin Vaidya and the billing engineer. मेरे साथ सेफ्टी का जनरली मैं एज अ पहले साइट इंजीनियर मैंने काम किया है, तो मैंने बहुत जगह पे ऐसा एक्सपीरियंस मैंने पर्सनली किया हुआ है. गुजरात में मेरी एक साइट चल रही थी दहेज में इंडस्ट्री साइट चल रही थी और वहाँ पे डिपेंड करता है कि इंडस्ट्री के जो काम होता है ना वो फटाफट को चाहिए होता है और सिचुएशन में क्या है काम निकालने के लिए जो सेफ्टी जो बीम जो बॉटम से सब करते हैं और साइड में जब सेफ्टी करते हैं तो वो रॉक बांधना भी होता है बट जो प्रेशर होता है ना हर बार वो वर्कर की गलती नहीं होती है. डिपेंड करती है कि वो कॉन्ट्रैक्टर जो होता है ना वो कॉन्ट्रैक्टर उनको बहुत प्रेशराइज करते हैं कि आई नीड वर्क, दे हैव वर्किंग ऑफ 12 आवर्स पर डे. 12 आवर्स के बाद उनको एक्स्ट्रा पैसा देते भी है, उसके बाद वो काम भी करते हैं. वो बंदे लोग मतलब सेफ्टी दिया हुआ सब कुछ बट उसने पहना नहीं, काम करने के चक्कर में 4थे माले से नीचे गिर गया. भगवान की दया है वो बच गया, उसको कुछ हुआ नहीं. बट इंसिडेंट ये चीज़ होने के बाद मेरा दूसरा एक्सपीरियंस मैंने देखा कि कुछ लेबर की गलतियाँ होती है बट कुछ गलतियाँ मेंटेनेंस के ऊपर भी होती है कि मेंटेनेंस नहीं होते. जैसे लाइक मेरे सामने ऐसा हुआ कि क्रेन में से मटेरियल उठा रहे थे कंटिन्यू बट वो बिल्डर का एक स्कोप था कि मुझे हर 7 डेज 15 डेज के अंदर मेरे को बिल्डिंग चाहिए. बट 7-50 डेज के अंदर बिल्डिंग्स तो सामने वाला हर स्लैब दे रहा है 7 डेज 15 डेज के रेंज में डालना है, लेकिन उसको पर्टिकुलर बीच में एक क्रेन को मेंटेनेंस देना पड़ेगा. अगर मेंटेनेंस नहीं दिया है दैट वाई वो पूरा का पूरा ऊपर से मटेरियल क्रेन का जो बॉटम जो हुक रहता है वो हुक निकल गया पूरा, उसके साथ मटेरियल का कॉन्स्टेंसी कोई था नहीं, रोप का लाइफ ही खत्म हो गया होगा. वो निकल गया. दैट वाज द मेंटेनेंस की हर वीकली नहीं बट कम से कम आपको मंथली आपको चेकलिस्ट बनाना चाहिए, चेक करना चाहिए कि वो मेरा मेंटेनेंस बराबर है कि नहीं, चेक बराबर है कि नहीं. अगर उसके अंदर मेंटेनेंस है दैट विल शुड बी शट डाउन 1 डे. एक दिन शट डाउन रखिए, पूरा का पूरा मेंटेनेंस करके काम करते. असं पर्सनली मी इन्सिडेंट पाहिलं. सायन्सला शिकायला म्हणून डेव्हलपमेंट होतं. 21व्या माळ्यावरती भारतीय लिफ्ट असतात ना, मटेरियल होस्टले बिचारा मुलगा होता, झाले साधारणतः 20-22 वर्षाचा असतो. सेफ्टी बेल्ट बांधला जसं आता आपण मेंटेनन्सचा विषय, सेफ्टी बेल्ट तरी प्रॉपर हे केला होता पण तो जो नॉट असतो ना तो बायफॉल्ट नॉट घुसला त्याचा आणि तो जो सटकला ना सेफ्टी बेल्ट वरतीच राहिला. बिचारा तो खाली राहिला. 21 झालंच नाही. 2.5-3 महिने साईड होतो शिकायची. तेव्हा जीटीव्ही स्टेशनच्या बाजूला प्रोजेक्ट चालू होता. मेंटेनन्स मध्ये पाहिजे की मेंटेनन्स होतं ना इक्विपमेंटचं वगैरे आपण दुर्लक्ष करतो तो एक मोठा इन्सिडेंट लेबर लोकांसोबत होऊ शकतो. आता आपण सगळ्यांनी आपापले एक्सपिरियन्स शेअर केले. मी माझे 2 एक्सपिरियन्स सांगतो. ठीक आहे. तलवंडी साबूला आमची साईट होते पंजाबमध्ये. भटिंडाजवळ एक तलवंडी साबू आहे 40 किलोमीटर फ्रॉम भटिंडा. ते 660 मेगावॅटचे 4 युनिट होते थर्मल पॉवर प्लांटचे आणि तिथे आम्ही टावर क्रेन इरेक्शन करत होतो. अँड जो इरेक्शन इंजिनियर होता ही इज ऑल्सो इंजिनियर, कंपनीचा परमनंट एम्प्लॉई अँड ही इज हॅविंग एक्सपिरियन्स ऑफ मोर दॅन 5 to 6 years. ठीक आहे. आय वॉज अ असिस्टंट मॅनेजर दॅट टाईम. ठीक आहे.
and we have a couple of people over there. I have one senior also, project manager was there, because project is very big, around 12,000 crores of project. ठीक है, and there will be two part. I am handling one part and one part is another person. टावर क्रेन का जो इरेक्शन चल रहा था, टावर क्रेन तो मास्ट खड़ा किया और बूम का इरेक्शन चल रहा है, बूम इरेक्ट किया, उधर में हुक लगाना है, and that fellow is not big height, maximum 10 to 15 मीटर हाइट में टावर क्रेन था, बिकॉज वो इरेक्शन ही चल रहा है. अभी धीरे धीरे मास्ट ऊपर लेना है, 3 मास्ट खड़ा किया, बूम लगा दिया, ठीक है. अभी वो बाकी टावर क्रेन का इरेक्शन करना है और मास्ट उठा के टावर क्रेन ऊपर लेके जाना. दैट वाज अ प्रॉब्लम. वो आदमी लंच टाइम में उसको कुछ याद आया काम का, उधर अरे कुछ तो बाकी रह गया. लंच टाइम में सब लेबर भी कोई भी नहीं है, एंड स्टाफ भी खाना खा रहा है, एंड ही इज वॉकिंग ऑन दैट बूम. बूम में वॉक कर रहा है, वॉक करके वो हुक तक चला गया. हुक तक जाके भी उधर जो उसको देखना था वो देखा है, वापस आ गया मास्ट के पास, और उतरने के टाइम उसका हाथ निकल गया. निकल जाने के बाद क्या हो गया, वो 3-4 बार ऐसा मारा उसको अंदर, मास्ट के अंदर में. मास्ट के अंदर वो इधर टपक गया, फिर उधर से टंग होके दूसरे जगह पे आ रहा है, तीसरे जगह ऑन दी स्पॉट उसका डेथ हो गया. ही इज अ परमानेंट एम्प्लॉय, ही इज अ इंजीनियर, एंड ही इज रिस्पॉन्सिबल फॉर द सेफ्टी ऑल्सो अलॉन्ग विद द सेफ्टी टीम. ठीक है, उसका फॉल्ट नहीं है करके प्रूव करने के लिए मैनेजमेंट को, सेफ्टी डिपार्टमेंट को बहुत पापड़ खेलने पड़े, बिकॉज इसका फैमिली को उसका मुआवजा मिल सके. ठीक है, अगर उसका फॉल्ट है दिखाएंगे तो उसको कंपनसेशन नहीं मिलेगा. इवन उसका पर्सनल इंश्योरेंस से भी कंपनसेशन नहीं मिलेगा. मतलब हमारा प्रॉब्लम ऐसा है एज अ सिविल इंजीनियर और एज अ कंस्ट्रक्शन इंजीनियर, अगर हम गए तो हम तो जाते हैं, हमारे फैमिली को भी लेके जाते हैं, इवन इंश्योरेंस का भी उनको फायदा नहीं होता अगर हमारे गलती से गए तो. ठीक है, क्योंकि वहाँ का जो हमारा प्रोजेक्ट मैनेजर और हमारा जो L&T का मैनेजमेंट टीम था, एंड इवन वेदांता, दैट प्रोजेक्ट इज बिलोंग्स टू वेदांता, दे आर द ओनर. तो उनके टीम ने भी हमको काफ़ी सपोर्ट किया, वो आदमी को थोड़ा सा चेंज करने के लिए, रिपोर्ट चेंज करने के लिए. ठीक है, तभी उसको कंपनसेशन मिल पाया. बट हर जगह पे नसीब हमारा साथ नहीं देगा, इसी के लिए हमको अलर्ट रहना पड़ेगा. हमारे साइट पे अगर एक भी लेबर को कुछ होता है, एज अ एग्जीक्यूटर वी आर द रिस्पॉन्सिबल फॉर दैट. एज पर इंडियन लॉ वी आर द रिस्पॉन्सिबल फॉर दैट एंड वी आर द आंसरेबल. ठीक है, वो हम लोग आगे तो देखेंगे. मेन कॉजेस क्या होता है, 30 to 40% हाइट, फॉल फ्रॉम हाइट में इंसिडेंट होते हैं, एक्सीडेंट होते हैं, और डेथ भी मैक्सिमम 30 to 40% इसमें मैक्सिमम केसेस इसमें हो रहा है. ठीक है, इसमें और दूसरा है इलेक्ट्रिफिकेशन. जो करंट लगता है, आप लोग बोले थे करंट लागला आहे तिथं, साहेबांनी सांगितलं तसं कुठं प्लास्टिक बांधतात, ते बांधतात. मग त्याच्यावर आपण काय करायला पाहिजे, या फॉल फ्रॉम हाईट अँड हे कव्हर करण्यासाठी प्रॉपर इलेक्ट्रिशियन साईटवर एक आपल्याकडे असला पाहिजे, आणि त्याच्याकडूनच ह्या गोष्टी करून घेतल्या पाहिजे. ठीक आहे, लॉकआउट टॅगआउट सिस्टम आपण आपला इम्प्लिमेंट केली पाहिजे आपल्या साईटवर. ठीक आहे, ते माझ्या एका साईटवरती असा इन्सिडेंट झाला होता की आम्ही ते बॅचिंग प्लांट होता आमच्याकडे कन्स्ट्रक्शन साईटवरच, आमचा इनहाऊस मेंटेनन्स करत असताना एक लेबर त्याच्यात गेलाय, टोकतोय ते कॉन्क्रीट सगळं चिपिंग करून काढण्यासाठी ड्रमच्या आतला. ठीक आहे, आणि तो तिथेच राहिला आहे, किती वेळ चिपिंग करतोय. लेबर आहे ते जास्त त्यांच्याकडे आहेच नाही म्हणून ते लेबर आहेत, नाही तर ते पण इंजिनियर झाले असते. ठीक आहे, ड्रम चालू केला आहे,
तो मिक्स झाला सगळा, आणि आवाज एवढा असतो की त्याचा आवाजही बाहेर येत नाही. असाच एक इन्सिडेंट टाटा पॉवरमध्ये झाला होता. दॅट इज अ हायड्रो पॉवर प्रोजेक्ट. 1.2 मीटर डायाचा बीम होता, स्ट्रक्चरल बीम, ISMC 1.2 मीटर विड्थ. तर आणि त्याला 48 mm ची प्लेट लावायची होती, कारण टनल असा पास झाला आहे आणि ही ॲडिट आहे. टनलला असं पाणी जात आहे आणि हे ॲडिट आहे, ते बंद करायचं आहे कारण पाणी आता चालू करायचं. तर ते बीम लावले होते, त्या प्लेट्स लावायचं काम चालू होतं. लास्ट टाईममध्ये तो खालच्या बीमवर असे आडवे अनेक ते 1.2 मीटर डायाचे बीम लावले होते, कारण तो 3.5 डायाचा टनल होता, टाटा भीरा प्रोजेक्ट. ठीक आहे. तो एक लेबर त्याच्यात जाऊन झोपला त्या बीममध्ये. जेव्हा ती वेल्डिंग होती 1.2 मतलब मोठी थिकनेस झाली आणि 48 mm तो वेल्डिंग करतोय, त्याचं वेल्डिंगचं जे गरम आहे ना त्या बीमपर्यंत पोहोचत नाही आहे. थिकनेस मोठी आहे, एक बेडच झाला आहे तो, बेडपेक्षा जास्त. पूर्ण लावून झाला त्या प्लेट, पूर्ण बंद केलं त्या टनलला. आता 2 दिवसांनी पाणी सोडायचं आहे. त्या लेबर कॉन्ट्रॅक्टरच्या लक्षात आलं, रे बाबा आपला एक लेबर गायब आहे. शोधाशोध सुरू झाली. मग ते कुठून तरी एकाने सांगितलं, अरे साहेब तो तिथं झोपला होता. मग ती एक प्लेट काढून त्याला बाहेर काढला, वाचला विचार. पाणी जर चालू झालं असं तर संपला विषय. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला एकच शिकता येत आहे, आपल्याला अलर्ट राहून इन्स्पेक्शनमध्ये आपलं जे आपण प्रोग्रेसकडे ध्यान देतो आहे, आपल्याला दिवसातून एक टाईम असा काढला पाहिजे प्रत्येकाने. आय शुड ॲक्ट ॲज अ सिव्हिल, नाही कन्स्ट्रक्शन इंजिनियर, नाही आय एम नॉट अ बिलिंग इंजिनियर, आय एम नॉट अ मॅनेजर, आय एम नॉट अ असिस्टंट मॅनेजर, आय एम नॉट अ सुपरवायझर, आय एम सेफ्टी इंजिनियर. 1 तास फक्त असा काढा तुमच्या 8 तासातला. ठीक आहे. तुम्ही ॲज अ सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुमच्या साईटचं इन्स्पेक्शन करा. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. प्रत्येकाने, कारण आपण जरी तुमच्याकडे सेफ्टी टीम असेल, मला वाटतं तुमच्याकडे आहे का सेफ्टी अपॉइंट केलेलं आहे का कोणी, त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी फक्त सेफ्टी बघणं आहे, असायलाच पाहिजे. हां, मग आपल्याला त्याच्यात इन्व्हॉल्व व्हावं लागेल. प्रत्येकाला सेफ्टी 1 तास सेफ्टीसाठी द्यायचं आहे. आपली जर साईट छोटी असेल तर अर्धा तास दिला तरी चालेल. आणि 8 दिवसातून एकदा मी असं सजेस्ट करेल, तुमचं जी ॲक्टिव्हिटी आहे तुम्ही ॲज अ थर्ड पार्टी यांच्या साईटवर जायचं आहे, यांनी ॲज अ थर्ड पार्टी त्यांच्या साईटवर जायचं आहे. ठीक आहे. ॲज अ थर्ड पार्टी तुम्ही फक्त सेफ्टी बघायचं आहे, प्रोग्रेस बघायची त्यावेळेस आवश्यकता नाही. आम्ही तुम्हाला पण रिक्वेस्ट करेन सर, तुम्ही सुद्धा तुमचा असा टाईम काढायचा आहे 1 तास की तुम्ही फक्त सेफ्टी कन्सर्न एक टीम बनवा. सपोज आता तुम्ही 2, 4 आणि 2, 6 माणसं आहेत तुमच्याकडे, अजूनही 1-2 असतील, तर त्याच्यातल्या तिघांना घ्यायचं आहे आणि दुसऱ्या एरियामध्ये जायचं आहे. ह्या तिघांच्या एरियामध्ये नाही जायचं आहे. आणि सेफ्टीचे काय काय पॉईंट मिळतात ते आपल्याला काढायचे. ठीक आहे. आणि सेफ्टीसाठी जसं आपण प्रोग्रेस रिव्ह्यू मीटिंग ठेवतो रेग्युलरली, सेफ्टी रिव्ह्यू मीटिंग ठेवली पाहिजे. आपण ज्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देत नाही सर, ती गोष्ट आपल्याला भेटणारच नाही. जेव्हा आपण सेफ्टीला इम्पॉर्टन्सच दिलेला नाही आहे, मग ती आपल्याकडे कशी अट्रॅक्ट होईल? मग आपल्याकडे ॲक्सिडेंट होणारच आहे. म्हणून आपल्याला त्याला इम्पॉर्टन्स द्यावं लागेल. आपल्याला आठवड्यातून एकदा ते गोष्टी कराव्याच लागतील. कोलॅप्सचं पण, बिल्डिंग कोलॅप्स, एक्स्कॅव्हेशन कोलॅप्स आणि फॉलिंग ऑब्जेक्ट आपण हे एक्सपिरियन्स केलेलं तर. ठीक आहे. जर वरून एक पाण्याची बाटली, सपोज प्लास्टिकची पाण्याची बाटली आहे, पाण्याच्या एका बाटलीचं वजन 1 लिटर आहे, प्लास्टिकचं वजन काहीच नाही समजा. ठीक आहे. पाणी नुसतं टाकलं वरून तर काही होणार नाही कदाचित, जर त्याने हेल्मेट घातलेलं असतं. पण तीच प्लास्टिकची बाटली
जर 4-5व्या फ्लोअरवरून खाली पडली आणि ती हेल्मेटवर जर पडली तरीसुद्धा त्या माणसाचा जीव जाऊ शकतो. फक्त पाण्याची बाटली, दगड वगैरे दूरची गोष्ट आहे, ती पण प्लास्टिकची, मी ही म्हणत नाही लोखंडाची, प्लास्टिकची बाटली जरी पडली तरी त्याचा जीव जाऊ शकतो. एक रोड इन्सिडेंट सांगतो मी खोपोलीचा. मी असं चाललो होतो मोटरसायकलवरून, बाजूने दुसरा एक मोटरसायकलवाला चालला होता. कुठलाही ॲक्सिडेंट झाला नाही, बिचारा स्लिप झाला आणि पडला. हेल्मेट वगैरे पूर्ण लावलेलं होतं. ठीक आहे, त्यालाही वाटलं काहीच झालं नाही. बाकीचे जे लोक होते आजूबाजूला जाणारे त्यांनाही वाटलं याला काही झालं नाही, कारण तो उठला, मोटरसायकल उचलली, किक मारायला लागला, पण त्याला वाटलं काहीतरी इथे होत आहे. हेल्मेट काढलं तर डोकं त्याच्या हेल्मेटमध्ये, हेल्मेटमध्ये डोकं राहिलं सर, आणि लगेच पडला तो खाली. ह्या अशा इन्सिडेंटमधून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला त्या गोष्टीकडे लक्षपूर्वक लक्ष द्यावं लागेल. फक्त लक्ष देण्याचा अर्थ नाही, लक्षपूर्वक लक्ष द्यावं लागेल. बिल्डिंग स्कॅफोल्डिंग कोलॅप्स हा सुद्धा एक एक्सपिरियन्स आहे माझा. एक्सपिरियन्स म्हणजे मी बाजूच्या साईटवर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक राफ्टचं काम चालू होतं. राफ्टची डेप्थ होती 2.5 मीटर हाईट. TG डेकचाच राफ्ट होता तो, 2.5 मीटर हाईटचा राफ्ट आहे. ते सुद्धा मला वाटतं काहीतरी 600 मेगावॉटचा पॉवर प्लांट होता, तर त्याचा मोठा राफ्ट होता. त्यांनी काय केलं, खाली केज लावला, रिएन्फोर्समेंट केज केला झाला, खालचा केज लावला, वरचा केज लावला. जो त्यांनी चेअर्स लावल्या होत्या त्या चेअर्स प्रॉपरली टाय नाही केल्या. आणि ह्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये रिएन्फोर्समेंट खूप हेवी असतं, खूप जास्त रॉड असतं. ठीक आहे, राफ्टमध्ये, आणि ते पण 2.5 डायाचा स्लॅब आहे, राफ्ट आहे तो. 15 लोक, तो पूर्ण राफ्ट कोलॅप्स झाला, 15 लोक त्याच्यात डेथ झालं. तिथं जो सुपरवायझर आणि इंजिनियर होता आजही जेलमध्ये, काढू शकले नाही कंपनी त्यांना. गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे. आणि जी कंपनी होती, मी आता तुम्हाला नाव सांगू इच्छित नाही, त्या कंपनीचा शेअर मार्केटमध्ये खूप जास्त डाऊन झालं. आज खूप हालत खराब आहे, कारण प्रोजेक्ट मिळायला प्रॉब्लेम होता, त्यांनी सेफ्टी लक्ष देत नाही म्हणून. त्यांचे 2-3 इन्सिडेंट झाले त्या कंपनीचे. असं एका ठिकाणी चिमणी कोलॅप्स झाले. चिमणी कोलॅप्सचं क्वालिटी इश्यूज आहे ते. ठीक आहे, कॅच इन बिटवीन. माझा L&Tचा पहिला प्रोजेक्ट जामनगर रिफायनरी फर्स्ट फेज. ठीक आहे, ते वान सुमरून क्रेन होती. सगळ्यात वर्ल्डमध्ये त्या 2च क्रेन आहेत त्यावेळेस. जेव्हा 1995ला फक्त 2च क्रेन होत्या. आता किती आहेत मी अजून चेक नाही केलं. वर्ल्डमध्ये 2 होते. ती क्रेन अंबानी इंडियामध्ये आणली होती. त्या क्रेनचे जवळजवळ 25 ते 30 कन्साइनमेंट होत्या, ट्रकने लोड येणार होते. आणि त्या क्रेनसाठी रोड सेपरेट बनावा लागतो आहे, खूप मोठा रोड, आणि एकदम प्लेन पण असायला पाहिजे. तर त्यांनी रिलायन्सचं सगळी रिसोर्सेस त्यांचे सिनियरपासून ज्युनियरपर्यंत रोडवर होते रिलायन्सचे. आणि आम्ही त्यांचे कॉन्ट्रॅक्टर होतो ॲज L&T. आय वॉज L&T एम्प्लॉय. तर आम्हाला सुद्धा त्यांच्याबरोबर लावलं. पण त्यांच्यावर आमच्यापेक्षा त्यांच्यावर जास्त प्रेशर आहे, कारण त्या क्रेनचं भाडं करोडोमध्ये होतं एक दिवसाचं. ठीक आहे, तर लवकरात लवकर त्या क्रेननी लवकरात लवकर मार्च करून जिथं जिथं इरेक्शन करायचं ते करायचं होतं. इकडं ग्रेडर चालला आहे, ग्रेडर मागे पुढे करतोय, आणि या दुसऱ्या क्रॉस रोडला रोलर येत आहे. त्यांचा एक सिनियर माणूस, एवढा नॉईस आहे तिथे, खूप मोठा नॉईस आहे की प्रत्येक मशीन तिथं चालली आहे. एक मशीनला एक सुपरवायझर आहे. सुपरवायझर म्हणण्यापेक्षा त्यांचा सिनियर माणूस एकदम AVP पर्यंत तिथं रोडवर थांबलेत. तेवढा प्रेशर असतो रिलायन्समध्ये, खूप जास्त प्रेशर असतो पर्टिक्युलर पिरियडमध्ये. तर त्या एक याला इन्स्ट्रक्शन देतो, एक याला इन्स्ट्रक्शन देतो, एक तिकडच्याला इन्स्ट्रक्शन देतो, इकडच्याला इन्स्ट्रक्शन देतो. एक माणूस त्याच्यामध्ये ट्रॅप झाला. त्या ग्रेडरनी त्याला मारलं आणि कुणालाही आवाज येत नाही आहे. त्याला दगड वाटून त्याने ते पुन्हा रिव्हर्स करून त्याच्यावरती 3 वेळा घेतला ऑन द स्पॉट. हे कशाचं कारण आहे माहिती आहे का? लॅक ऑफ प्लॅनिंग, लॅक ऑफ सुपरविजन आणि अवेअरनेस नाही आहे. अवेअरनेस आहे
सिनियर असून अवेअरनेस तर आहे, पण इम्प्लिमेंटेशन नाही आहे. मला माहीत आहे मी वरून पडलो तर मरणार आहे, पण मी इम्प्लिमेंट करत नाही आहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मग इम्प्लिमेंट आता आपण सगळ्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेलेच आहेत. एक्सपिरियन्स सांगितल्यानंतर आपल्याला ते इम्प्लिमेंट करायचं. इम्प्लिमेंट करण्यासाठी काय करावं लागेल? कधी त्याच्यासाठीच मी सांगतोय की आपण यांच्या साईटवर तुम्ही जायचं आहे, तुमच्या साईटवर यांनी जायचं आहे. का? कारण स्वतःची चूक स्वतःला दिसणं हा थोडा प्रॉब्लेम आहे. स्वतःची चूक स्वतः कधीही ॲक्सेप्ट करत नाही माणूस. अरे नाही काय होतंय, इकडून जाते ना लोक, ठीक आहे माझं ते काय आजचाच दिवस काम आहे, हे ओपनिंग बंद करायची काही गरज नाही आहे. बंद केली तर तो लेबर तिथं येईल, 4 तास तिथं घालीन, त्याला खिळे टोका. प्लायवूड झाला नवीन पडला आहे तो कापल, ठीक आहे प्लायवूड त्यांनी खालीहून आणा, ठीक आहे मग त्याची ती लाकडं लावा खाली. लेलिंग केलं तर पुन्हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात माझा 10 मिनटं टाईम जाईल. त्याच्यापेक्षा मी तो कॉलम चेक करून येतो. हे आपल्या डोक्यामध्ये नेहमी असतं, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असतं. याच्यातून आपल्याला थोडा तरी वेळ सेफ्टीसाठी काढला तर निश्चितच याच्यातून आपण बाहेर निघू शकतो. Systems behavior contribution to those accident. PPE non-uses or low compliance. एक असा इन्सिडेंट आहे, मी फोटो पण टाकलाय त्याचा. मी ॲक्च्युअल फोटो टाकलेले नाही आहेत, कारण बऱ्याचशा ठिकाणचं काय असतं, जे ॲक्च्युअल फोटो असतात ते वी कॅनॉट यूज ॲज अ प्रेझेंटेज. वॉट एव्हर फोटो इज देअर अवेलेबल इन द नेट दॅट आय यूज्ड. I have that photos also, but I will not able to show you because ते दुसऱ्या कंपन्यांचा प्रॉब्लेम असतो तिथे, ठीक आहे. ट्रेनिंग गॅप, वीक सुपरविजन आणि मॅनेजमेंट फेल्युअर. मॅनेजमेंट फक्त टॉप मॅनेजमेंट म्हणत नाही आहे मी, मिडल लेवल, लोअर मिडल लेवल, अप्पर लेवल, हायर अप्पर लेवल, ह्या सगळ्या मॅनेजमेंटकडूनच तो सेफ्टी इम्प्लिमेंटेशन यायला पाहिजे. त्यांच्याकडून मी सुद्धा सरांना सांगणार आहे, आपल्या बॉसला पण सांगणार आहे, सेफ्टी इम्प्लिमेंटेशनसाठी माझं सजेशन देणार आहे. त्यांना जसं शेवटी त्यांची कंपनी आहे, त्यांना जसं करायचं ते करते, ठीक आहे. परंतु माझं असं अपेक्षा आहे की आज नंतर मिनिमाइज व्हायला पाहिजे इन्सिडेंट. मग त्याच्यासाठी आपणच काही केलं, फक्त तेवढं पॉसिबल नाही आहे. मॅनेजमेंटकडून सुद्धा काही गोष्टीची गरज आहे तुम्हाला, ठीक आहे. त्या काय गोष्टीची गरज आहे तेही आपण डिस्कस करू, ठीक आहे. अनसेफ साईट कंडिशन अँड एन्व्हायरमेंट. अनसेफ साईट कंडिशन म्हणजे आता आपण जिथे काम करतोय ते प्रॉपरली जर हाऊसकीपिंग नाही आहे, त्या आपल्या प्रोग्रेसमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा इफेक्ट होतो. तुम्ही जरी ॲटम रेटवर एका लेबर कॉन्ट्रॅक्टरला दिलेला आहे, तरी पण ते मटेरियल जर प्रॉपरली ठेवलेलं नाही आहे तर त्याला ती एक पिन, त्याला तो एक सिकंजा, त्याला तो एक सिटी प्रॉप शोधायला 2-2, 3-3 तास लागतात, ठीक आहे. तो खाली कुठंतरी असतो, मग वरचं सामान इकडं फेका, मग तो एक काढा, मग ते सामान तिकडंच पडलेलं असतं. हा जो टाईम आहे तो कॉन्ट्रॅक्टर कुठून ना कुठून तुमच्याकडून घेतोय. आपली मेंटॅलिटी अशी, त्याचा टाईम जातोय, जाऊ दे म्हणून, त्याचा टाईम जातोय ना, त्याला आपण तर रेट फिक्स केलेला आहे. तसं नाही आहे, तसं नाही आहे. कुठून ना कुठून कसा ना कसा तो तुमच्यावर इम्प्लिमेंट होतोय. तो रेट तुमच्या प्रोजेक्टवर होता, तुमच्या कंपनीवर होता, आणि त्याच प्रकारे तो आपल्या परफॉर्मन्सवर पण होतोय. कारण तुमचा प्रोग्रेस तिथं इम्पॅक्ट होतो आहे. प्रोग्रेस जेव्हा इम्पॅक्ट होतो आहे तेव्हा तुमचं मॅनेजमेंट पण तुम्हाला त्या दृष्टीने बघताय, अरे किती दिवस झालं याचं तर काहीच व्हायला तयार नाही आहे. एक कॉलम करायला 2-2 दिवस लागतात. ह्या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट होतो.
आणि ॲक्सिडेंटचा इम्पॅक्ट होतो तर सरांनी सांगितलंच होतं, बऱ्याच दोन तीन इन्सिडेंट सरांनी सांगितलं. ॲक्सिडेंटचा इम्पॅक्ट झाल्यावर त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टवर किती जास्त इम्पॅक्ट होतो. सपोज 25-30 लेबर आपल्याकडे आहे, एक लेबरला जरी थोडंसं काही झालं, सगळे लेबर ते जमा होतात. कमीत कमी त्याच्यात 2-2.5 तास जातात. ठीक आहे, त्या लेबरचाच फक्त पैसा जात नाही साहेब, त्या 2-2.5 तासाची किती हाजरी झाली, त्याचे किती पैसे झाले, याच्यापेक्षा आपली सुद्धा हाजरी त्याच्यात जाते. तुमच्या साईटवर टॉवर क्रेन उभी आहे, त्याचं भाडं जातं. तुमचं फॉर्मवर्क मटेरियल आहे, त्याचं रेंटिंग चार्जेस जात आहे. जरी कंपनीचं असलं तरी डिप्रिशिएशन तर पकडावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टीचा जर इम्पॅक्ट केला तर तो जो 1 आवर जरी आपण डिले केला ना, त्याच्या 100 टाइम्स आपलं त्याच्यात लॉसेस आहे, प्रोजेक्टचे लॉसेस आहे. फक्त आवर्स लॉसेस नाही आहे. कोलॅप्सचा मी एक्झाम्पल घेतो. स्कॅफोल्डिंग कुणी कोलॅप्स झालेलं बघितलं आहे का? हां मागच्या पावसाळ्यात एंटरफिल्ड झालं होतं हां हां आपल्या अपर स्ट्रीटला. हां हां बिल्डिंगचेच कॉलेज झालं होतं पावसाळ्यात, मागच्याच पावसाळ्यात. नाही, असं काही जर नॅचरल कॅलॅमिटी असली तर आपण ते स्कॅफोल्डिंग कोलॅप्स कशा गोष्टीमुळे होतं माझ्याकडे. पहिली गोष्ट, आपण त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरसाठी प्रॉपरली ॲज पर रिक्वायरमेंट आपण स्कॅफोल्डिंग उभं केलं आहे का, पहिलं प्लॅन करा. कसं स्कॅफोल्डिंग तिथे लागणार आहे, एक स्केच केलं तरी चालेल. सेकंड ओपिनियन घ्या, सरांना विचारा, ठीक आहे सर हे मी केलं आहे ते बरोबर आहे का, आणि त्याच्यानंतर तुम्ही ते इम्प्लिमेंट करा साईटवर. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, स्कॅफोल्डिंग कोलॅप्स होण्याचं मेजर कारण ऑल ओव्हर द वर्ल्ड व्हर्टिकॅलिटी ऑफ स्कॅफोल्ड. ठीक आहे, जेव्हा ते टिल्ट असेल ना, एक जरी स्कॅफोल्ड टिल्ट झालं आणि त्याच्यावर जास्तीत जास्त लोड येतो, ते एक कोलॅप्स झालं का सगळेच कोलॅप्स होतात, त्याला कोणीच रोखू शकत नाही. आणि सेकंड मोस्ट रिझन, बेस. जेव्हा आपण ग्राउंडवर स्कॅफोल्ड ठेवतो त्यावेळेस काय होतं, बऱ्याच वेळा ती सॉईल कॉम्पॅक्टेड नसते, ते अनइक्वल सेटल होतं, आणि अनइक्वल सेटल झालं का ते अनइक्वल लोड आला, कोलॅप्स होऊन जातं. याच्यामध्ये सुद्धा मॅक्झिमम डेथ झालेल्या आहेत, आणि हे मॅक्झिमम इंडियामध्येच होतं या गोष्टी. कारण आपण त्याला बऱ्याच ठिकाणी बेस प्लेट वापरत नाहीत लोक. कशाला ते छोटी वरचा कशाला लावायचं. ठीक आहे, बेस प्लेट जर वापरलं नाही, तुमचा तो अनइक्वल डिस्ट्रीब्युशन होईल लोड. हा जो स्कॅफोल्ड आहे, जर तुम्ही इथे बेस प्लेट लावून इथे जर पिन नाही जर लावली तर हा लोड असा डिस्ट्रीब्यूट होत आहे. आणि ही बेस प्लेट हे तुमचं किती मॅक्झिमम 32 mm असतं, 32 mm तुमचा पाईप आहे. ठीक आहे, मॅक्झिमम त्याच्यापेक्षा जास्त कोणी स्कॅफोल्डरवाले वापरत नाही. आणि ही जे आहे 150 to 200 असतं बेस प्लेट. तर तुम्हाला हा एरिया जास्त मिळतो, हा लोड डिस्ट्रीब्यूट व्हायला. ठीक आहे, दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा सॉईल जिथे असेल तिथे इथे आपल्याला वुडन प्लॅंक वगैरे असं वापरायला पाहिजे, ताकी एरिया डिस्ट्रीब्यूट हो, फर्दर मोर डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे. हे जर झालं नाही ना, तर अनइक्वल लोड सेटलमेंट, त्याच्यामुळं हे जर डाऊन झालं तर दुसऱ्या याच्यावरती लोड जास्त येणार आणि ते कोलॅप्स होणार. याच्यामध्ये क्वालिटी इश्यूसुद्धा येतो आहे, क्वालिटी इश्यू, क्वांटिटी इश्यूसुद्धा येतो आहे. क्वांटिटी इश्यू कसा येतो, सपोज हा तुमचा स्लॅब 5 mm सेटल झालेला आहे. आता तुमचे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, मॅक्झिमम तुमचे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहेत ना, त्यामुळं तुमच्याकडे एवढे बघत नाहीत. परंतु जेव्हा इंडस्ट्रीयल किंवा गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहेत तेव्हा तिथे लेवल बघितली जाते वरची. मग आता ते काय करणार, खालचा बॉटम, स्लॅबचा बॉटम चेक करणार आहे, आणि तुमचा बॉटम जर सेटल झाला, वरची लेवल तर मेंटेन करायची आहे,
तुमचा तो 10 mm स्लॅबची कॉन्क्रीट जास्त जात आहे. राईट सर. ठीक आहे, 10 mm जर स्लॅबचं कॉन्क्रीट जास्त केलं, बघा तुम्ही 15-15, 20-20 क्युबिक मीटर कॉन्क्रीट जास्त झालं. 5-6 हजार रुपये क्युबिक मीटर कॉन्क्रीट पडतं आहे कमीत कमी. ठीक आहे, आणि त्याच्यात तुमचे लेबर हे ते सगळ्या गोष्टी ॲड केल्या म्हणजे तुम्हाला 15-20 हजार रुपये पर क्युबिक मीटर लॉस होतात तिथे. त्याच्या व्यतिरिक्त स्लॅबचा लोड वाढतंय, दॅट इज ॲडिशनल. बऱ्याच वेळा त्या स्लॅबचा लोड वाढल्यामुळे प्रॉब्लेम इम्पॅक्ट पडतो त्याच्यावरती. ठीक आहे, अनसेफ कंडिशन, अनसेफ इन्व्हायरमेंट, ॲडॉक टेम्पररी वर्क. बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपण एक स्ट्रक्चर उभं केलेलं आहे, मग त्यालाच ॲड ऑन करून काहीतरी बनवतो. उदाहरणार्थ आपलं एक बॅचिंग प्लांट आहे. बॅचिंग प्लांट डिझाईनप्रमाणे त्यांनी जे ड्रॉइंग दिलं आहे त्याप्रमाणे आपण बॅचिंग प्लांट केला. ठीक आहे, मग त्याला जे काहीतरी जोडायचं आहे, मग तिथे लेबरला उभं राहायला शेड करायचं आहे. ठीक आहे, मग त्यालाच एक खांब उभा करायचा, कारण तो सिमेंटची गाडी येते पावसामध्ये. ह्या सगळ्या गोष्टीमुळं बऱ्याच वेळा इम्पॅक्ट पडतो. कारण जो तो तुमचा सायलो उभा आहे, सायलोच्या विंड प्रेशरप्रमाणे आणि त्या लोडप्रमाणे त्याला डिझाईन केलेलं आहे त्याचा बेस, त्याचे नट बोल्ट. तुम्ही ॲड ऑन स्ट्रक्चर जर सायलोजवळ केलं, विंड प्रेशर त्याचा वाढणार आहे, सायलो पडण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे, आता दुसऱ्या अँगलनी म्हटलं तर नाही, आम्ही त्याला एकदा अजून सपोर्ट दिला नाही तर, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. आम्ही त्याला इथं सायलोचा सपोर्ट आहे, अजून एक इकडे करून इकडे एक सपोर्ट दिला. बॅचिंग प्लांटचं हे प्लॅटफॉर्म तर आहे, अजून इकडे करून सपोर्ट दिला, कारण त्या ड्रममधून पाणी पडायला नको म्हणून. हाऊसकीपिंगवर आपण बोललो आहे, मान्सून आणि लाईव्ह सर्व्हिसेस सरांनी सांगितलं आणि लॅगआउट टॅगआउट. जेव्हा काय आपण इलेक्ट्रिकलचं काम करतो सर, तेव्हा इलेक्ट्रिकल जसं यांनी सांगितलं की इलेक्ट्रिक कुठल्या पण मशीनचं जेव्हा मेंटेनन्स व्हायला पाहिजे, टॉवर क्रेन वगैरे. ठीक आहे, टॉवर क्रेनचा आपण मेंटेनन्स करतो, तसंच आपल्याला इलेक्ट्रिकल आपली जी सिस्टम आहे, आपण जे केबल ले केलेलं आहेत त्याचासुद्धा मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. कारण आपण सगळं टेम्पररी ले केलेलं आहे तिथे. कारण प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट इज अ डायनॅमिक, वी कॅनॉट अ प्रोसेस टाईप. रोज यायचं असं करायचं, एक माणूस जातो असा करतो, दुसरा माणूस जातो असा करतो. हे म्हणजे प्रत्येकाला ते त्याचं काम ठरवून दिलेलं आहे. आपल्याला तसं नाही, आपल्याला रोज कसा डान्स करायचा आहे साईडवरून आपल्यालाच माहीत नाही, ते ठरवलं पाहिजे. कारण प्रत्येकाचा डान्सची कॅपॅसिटी वेगवेगळी आणि वेगवेगळाच करायचा आहे तो आपल्याला. रोज तोच नाही करू शकत, प्रोसेसमध्ये तोच येतो त्यांचा. ठीक आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ज्या लाईव्ह सर्व्हिसेस आहे, पाणी असो, फायर फायटिंग असो, इलेक्ट्रिकल असो, त्याचं सुद्धा रेग्युलर ऑडिट झालं पाहिजे सर. रेग्युलर त्याचं ऑडिट झालं पाहिजे. कमीत कमी 1 महिन्यातून एकदा आपण त्याचा सर्वे केला पाहिजे आणि कमीत कमी 3 महिन्यातून एकदा ह्या ज्या लाईव्ह सर्व्हिसेस आहे, अंडरग्राऊंड केबलिंग आपण केलेल्या आहेत आपल्या प्रोजेक्टला रन करण्यासाठी, त्याचं आपण ऑडिट केलं पाहिजे. फॉल फ्रॉम हाईट, मी इथे 2 फोटो घेतलेत. ठीक आहे, इथे बघा यांनी टो गार्ड लावलेला आहे, इथे टो गार्ड नाही आहे. ठीक आहे, आणि ही जी लोक, पिक्चर एवढा क्लिअर नाही आहे पण तरी मी एक्सप्लेन करतो. हे बघा यांनी जे लावलेलं आहे ना, सेफ्टी बेल्ट, इंडियन गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा सेफ्टी बेल्ट डबल लेनियर फुल बॉडी हार्नेस यूज करायला सांगतात. आता सेफ्टी बेल्ट आउटडेटेड झाला. सेफ्टी बेल्ट जर यूज करून त्याचा जर ॲक्सिडेंट झाला ना आणि तो जर डेथ झाला तर जिथला जो सुपरवायझर आहे, मॅनेजमेंट आहे, ते रिस्पॉन्सिबल असेल ॲज पर इंडियन लॉ. ठीक आहे, कारण फुल बॉडी हार्नेस लावणं गरजेचं आहे, ते पण डबल लिनियर.
डबल लिनियर कशासाठी आपल्याला माहीत असेल तरी पण मी पुन्हा एकदा सांगतो. ठीक आहे, सपोज मी क्लाइम्ब करतोय वरती, मी फुल बॉडी हार्नेस वेअर केलेला आहे. ठीक आहे, माझ्या मागे 2 रोप आहेत. हुक क्लॅम्प टाईपचं असलं पाहिजे, त्याचं स्लॅश बंद झालं असलं पाहिजे. नुसतं असं हुक अटकून द्यायचं कामाचं नाही आहे ते. ठीक आहे, त्याच्यात ते लॉकिंग असलं पाहिजे हुकमध्ये. ठीक आहे, त्या जेव्हा मी वर जाईल तेव्हा मला एक इथे अटकायचं आहे वरती, जिथपर्यंत माझा हात जाईल. मी इथे आहे, मी इथे एक वरती अटकवणार. ठीक आहे, दुसरं इथं अटकवायचं आहे. त्याची लेंथ 1.5 मीटरच्या आसपास असली पाहिजे. ठीक आहे, त्याला शॉक ऑफसर असलं पाहिजे. 2 रोप मिळून एक शॉक ऑफसर येतं. शॉक ऑफसरचा पर्पज काय, जेव्हा त्याला झटका लागतो ते ओपन होतं आणि तो माणूस हँग होतो. म्हणजे कुठंतरी त्याला तिथं पाय टेकवायला जागा मिळेल. मग ते व्हर्टिकल स्ट्रक्चर असो किंवा ग्राउंड असो, तो त्याला तिथं रेस्ट करू शकतो तो वरती. तिथपर्यंत त्याचा तो रोप एक्सटेंड होतो शॉक बसल्यानंतर. आता हे 2 रोपचं काय काम आहे, सपोज मी इथे एक वरती लावला, एक इथे लावला. जेव्हा मी इथे चढून इथपर्यंत आलो मी, ठीक आहे, त्याच्यानंतर हा रोप मला वाचवणार आहे, हा तसाच राहणार आहे. हा मला काढून पुन्हा त्याच्यावरती लावायचा, कारण हा इथे आला. आता हा ह्या साईडचा इथे आला, मी थोडंसं वर स्टेप केलेलं आहे. आता हा काढून मला इथे लावायचा आहे. ठीक आहे, आता जनरली जो कन्स्ट्रक्शनचा माणूस आहे तो म्हणा, अरे काय झंझट आहे, फटाफट फटाफट वर जातून लावतो ना, त्याचं काय वर गेल्यावर लावीन ना, त्याचा काय फरक पडतो. इथंच आपला प्रॉब्लेम होता. ठीक आहे, इथेच आपला प्रॉब्लेम होता, जिथे जास्त घाई तिथे ॲक्सिडेंटचे चान्सेस जास्त आहे. आणि आपण जे प्रोग्रेससाठी म्हणतोय, आपण ते प्रोग्रेस डॅमेज करतोय. कारण अनसेफ कंडिशनमध्ये ती आपण बघितलं ते रस्त्याने ती एक लहान मुलगी असते, डोंबराचा खेळ करतात, ते 2 काटे लावलेले असते, ती मुलगी अशी अशी चालती तारेवर आणि परत अशी ती मागे परत अशी चालते. ठीक आहे, जर तिथे एक टायगर आला, एक शेर आलेला आहे, माणसं खाणारा टायगर आला आहे, आता तिथं उभं राहिलेलं सगळे लोक पळून जाऊ शकतात. तिला पळता येईल का त्या लहान मुलीला? तिला तसंच चालावं लागणार, असं असं नाही ते जंप मारावं लागणार. लक्षात घ्या मला काय म्हणायचं. मग ह्या मुलीला टायगर येऊन सुद्धा पळता येत नाही आहे. तुम्ही जे त्या माणसाला त्याच रस्सीवर चालून प्लास्टर कर म्हणताय, खिळा मार म्हणताय शटरिंगचा, कसं मारणार आहे तो? प्रोग्रेस नाही भेटणार आहे. प्रोग्रेस भेटणारच नाही आहे तिथे. ठीक आहे, विन विन सिच्युएशन आहे. जरी त्याला तुम्ही ॲटम रेटवर दिलंय किंवा मॅन्डेजवर करताय, तरीसुद्धा प्रोग्रेस नाही भेटला तर कसे ना कसे तो त्याच्या हाजरीचे पैसे काढणार आहे, तर तो तुमच्याकडे टिकणार आहे. नाही तर तुमच्याकडून तो निघून जाणार आहे दुसरीकडे. आता इथे जर जो माणूस काम करतोय, इथे टो गार्ड लावला आहे त्याने, ठीक आहे, सेफ्टी हॉर्नेस पण आहे, ते वरती लटकावला आहे त्याने, याला काम करायला जास्त प्रॉब्लेम नाही आहे. आता याला एकेका पाईपावर उभं राहून काम करावं लागतं, तर कसा प्रोग्रेस देणार आहे? कारण त्याचं लक्ष काय, कामाच्या व्यतिरिक्त त्याच्या पायाकडे पण असलं पाहिजे, त्याच्या दुसऱ्या हाताकडे पण असलं पाहिजे. ते एका हाताने करणार आहे काहीतरी, प्रोग्रेस नाही देऊ शकत तो. आपण आपल्या प्रोग्रेसवर पण लाथ मारतोय, आपल्या सेफ्टीवर पण लाथ मारतोय, आपल्या क्वालिटीवर पण लाथ मारतोय. नॅचरली आपण आपल्या करिअरवर पण लाथ मारतोय. फक्त कंपनीला इफेक्ट होत नाही, त्याचा आपल्या पर्सनल लाईफवर इफेक्ट होतोय. हे जसं ओपनिंगचं सरांनी सांगितलं, प्रॉपरली टेपिंग केलं पाहिजे. एक इलेक्ट्रिशियन तर साईटवर असलाच पाहिजे. सर तुम्ही सरांना सांगा, एखादा इलेक्ट्रिशियन असणं गरजेचं आहे. ठीक आहे, कुणीही उठून त्याला लावायचं नाही टेप, तो इलेक्ट्रिशियनच लावेल. खूप जास्त कॉस्ट नाही पडत त्याच्या. 15-20 हजारामध्ये एक इलेक्ट्रिशियन येतो आणि त्या टेप किती, 5 रुपयाचा टेप आहे, तोच वापरायला पाहिजे.
ठीक आहे. आणि प्लग ऐवजी त्या 2 वारी घुसवायच्या आणि आपल्याकडे व्हायब्रेटर चालू करायचं, याच्यामुळे जास्त ॲक्सिडेंट झाले आहेत इलेक्ट्रिकलमध्ये. ठीक आहे. कारण आपल्याकडं पाणी, माती आणि हवा हे कंटिन्युअस चालू असतं कधी ना कधी. इकडं कोणीतरी पाणी मारतं आहे, इकडं कोणीतरी कॉन्क्रीट टाकतं आहे. ठीक आहे. तिकडे वायर खेचतो आहे, वरून रिबार केज उचलतो आहे, बंडल उचलतो आहे, तिकडे ठेवतो आहे. कधी कोणाला काय लागणार आहे माहीत नाही आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिकलचा प्लग लावणं फार गरजेचं आहे. त्याच्यातून जर शॉर्ट सर्किट झालं, वरती राहिलेलं आपलं 90% मटेरियल वूडचं आहे, राहिलेलं लोखंड आहे, त्याच्यानंतर कॉन्क्रीट पाण्याचं आहे. म्हणजे आपण सगळे त्या इलेक्ट्रिकलच्या ट्रॅपमध्ये आहोत. जर आग लागली, आपण सोडा एका वर्करला सुद्धा बाहेर जायला जागा नाही आहे, कारण ते प्रोजेक्ट रनिंग आहे. आपलं रेसिडेन्शियल नाही आहे. लिफ्टनी पळा नाही तर यांनी पळा नाही तर वरून जंप मारा. वरून जंप मारले तरी मरणार आहे, पळाला तरी मरणार आहे. मग आपण आपल्या जीवनाशी का खेळायचं? आणि आपण आपल्या वर्करच्या सुद्धा जीवनाशी खेळायचा आपल्याला काय अधिकार आहे? ठीक आहे. याच्यासाठी आपण ह्या गोष्टीची केअर घेतली पाहिजे. आता किती केवीचा आहे हाईट, त्याप्रमाणे आपण हे डिस्टन्ससुद्धा मेंटेन केलं पाहिजे. 240 व्होल्टला कमीत कमी 5.5 मीटरची गॅप असायला पाहिजे. ठीक आहे. त्याप्रमाणे 11 केवी असलं तर 3.5 मीटरचा काहीतरी गॅप आहे. अशा प्रत्येक किती तुमचा व्होल्टेज आहे त्या केबलमध्ये, त्याप्रमाणे तुमचं डिस्टन्स मेंटेन करायला पाहिजे. हे जर अनावधानानं गेलं त्याच्यात पूर्ण करंट उतरणार, हे सगळं जाणार आहे. हे सुद्धा बऱ्याच वेळा आपल्या साईडवर ॲक्सिडेंट होतं. कारण आपण जिथे जिथे रेसिडेन्शियल बिल्डिंग होतो तिथून कुठेतरी इलेक्ट्रिकलच्या टावर गेलेले आहेत आजूबाजूला, आणि आपली अशी क्रेन जाते आणि तिथं मटेरियल टाकते आणि तिथून ती तार गेलेली आहे, लाईन गेलेली आहे, हाय टेन्शन लाईन. ठीक आहे. हे सुद्धा ॲक्सिडेंट खूप डेंजर आहेत आणि बऱ्याच ठिकाणी झालेत ते. हे असे स्टक होतात लोक बऱ्याच वेळा. तुम्हाला स्टकचं मी पहिलंच जामनगरचं उदाहरण दिलं. तो इंजिनियर काम करतोय आणि पाठीमागून आला आहे. हे असं स्टकचं एक अजून एक एक्झाम्पल आहे. खोपोली हायड्रो पॉवर टनलमध्ये आम्ही होतो. 31 मीटरचा शाफ्ट होता. ठीक आहे. मी त्यावेळेस ऑल्सो आय वॉज देअर इन L&T. आणि आमचाच एक सबऑर्डिनेट होता टनलिंग इंजिनियर. तो तिथे शाफ्टच्या 31 मीटर शाफ्टच्या खाली त्या डिवॉटरिंग पंपामध्ये काहीतरी चेक करत होता. बॉबकॅट मशीन होतं. बॉबकॅट मशीन आणि तो 3.5 मीटरचा डाया तुम्हाला सांगितलं होतं. 10 डिग्री अपवर्ड टनल आहे आणि डाऊनवर्डला 45 डिग्रीचा टनल आहे. शाफ्ट आहे असं आणि तिथून असं निघतोय आणि नंतर असा टनल जातो, इकडे खाली आणि इकडे असं वर. तर तो बॉबकॅट काय करतोय, ते ब्लास्टिंग झाल्यानंतर तो मग ट्रकमध्ये लोड करतोय आणि मागे येतो. तर त्याला तो रस्ता पण थोडासा बनावा लागतो ट्रकसाठी. अशा वेळेस काय झालं, तो बॉबकॅट मशीनच्या टायरला चैन पण लावलेल्या आहेत, त्यामुळे तो झंग छंग आवाज भरपूर येत आहे. आणि टनल आहे, इतका जास्त नॉईस आहे, खूप मोठ्याने ओरडावं लागतं. हा तिथे काम करत होता, ते बॉबकॅट मशीन पाठीमागून आलं. सेम तुम्हाला जे सांगितलं ना तशा जामनगरचं एक्झाम्पल. आणि तो पूर्ण टनलच आहे, सगळे दगड आहेत तिथे. त्या बॉबकॅटवाल्यांनी पण असं 2-4 वेळा मारलं त्याला. खोपोलीहून त्याला पुण्याला हलवण्यात आलं. 180 ऑपरेशन्स झाले त्याच्यावरती. KSRKV वर्मा त्यावेळेस आमचे बॉस होते. ही इज अ रिअली गुड मॅन. त्यांनी खूप सपोर्ट केला, आमचाही सपोर्ट घेतला, मॅनेजमेंटकडूनही त्याला सपोर्ट केला. मॅनेजमेंटचे त्यावेळेस फक्त 3 लाख इन्शुरन्स होते. L&Tने त्याच्यावर 15 लाख रुपये खर्च केला. अपार्ट फ्रॉम दॅट साईटकडून सुद्धा त्याला काही खर्च देण्यात आला. साईटकडून त्याच्या फॅमिलीला पुण्यामध्ये आपली एक रूम घेऊन आम्ही राहिलो, म्हणजे त्याची फॅमिली राहिली. आम्ही जवळजवळ 25 एक स्टाफ होतो त्या साईटवरती. प्रत्येक स्टाफनी
वीकली वन्स फॅमिली सहित अननोन लॉ होता आमचा, तो अननोन रूल त्यांनी बनवलं होतं, अनरिटन रूल म्हणता येईल त्याला. फॅमिलीने जाऊन तिथं थांबायचं आहे त्यांच्याबरोबर, त्याच्या वाईफला पण थोडं बरं वाटेल. प्रत्येकाने केलं ते, आम्ही सपोर्ट केलं. 180 ऑपरेशन होऊन 6 महिने हॉस्पिटलाइज असून तो माणूस आज जिवंत LNTमध्येच नोकरी करतो आहे. पण सगळ्यांना असं भेटत नाही. ठीक आहे, त्या डॉक्टरने सुद्धा सांगितलं हे मिरॅकल आहे, आम्हाला सुद्धा वाटत नाही हा माणूस कसं जिवंत आहे. 180 ऑपरेशन झाले सर त्याचे, कुठला पार्ट त्याचा तुटला नाही असं जाईना, नाही सर. ठीक आहे, हे असे ॲक्सिडेंट स्टक होतात. हे कोलॅप्स बघा, हे कशामुळे झालं असेल, काय वाटतं याच्याबद्दल, काय वाटतंय तुला? हां, हा स्ट्रक्चरल फेल्युअर आहे सर. हां हां, हे स्कॅफोल्डिंग फेल्युअर आहे. हां, हे स्कॅफोल्डिंग फेल्युअर क्लिअर कट दिसत आहे. याचं कसं झालं आहे माहिती आहे का, त्यांनी जे डिझाईन केलं आहे कॉलम ते प्रॉपर नाही आहे. ठीक आहे, एक मुंबईमधलाच एक प्रोजेक्ट आहे, त्यांनी काय केलं होतं, ब्रिजला एक्सपान्शन जॉईंट दिला नाही, क्रॅक दुसरीकडे डेव्हलप झाला, खूप जास्त त्याला खर्च आला, त्या ब्रिजच्या पेक्षा जास्त त्या कंपनीला खर्च करावा लागला. हां, चिपळूणला पण कोलॅप्स झाला, बरोबर. काही वेळा काय होतं, या असे जे स्ट्रक्चर्स आहेत ना, क्वालिटी इश्यूमुळे पण होतं. आपला जो सुपरवायझर इंजिनियर आहे, हां, बऱ्याच वेळा काय होतं, दुसरीकडे दुसरं कशाच तरी कॉन्क्रीट आलेलं असतं, M20 कॉन्क्रीट आहे, दुसरं काहीतरी फाउंडेशन किंवा आपण लिंटल टाकायला आलेलं असतं. अरे ते वाचलं आहे, काय करायचं मग दे ना कॉलममध्ये टाकून, 0.6 क्युबिक मीटर आहे ना, दे टाकून कॉलममध्ये, कमीत कमी वेस्ट तर नाही होणार. त्याची रिक्वायरमेंट आहे M40. तो जो वीक पार्ट तयार होतो ना, तो सगळ्यात जास्त वीक पार्ट होतो, खूप जास्त डेंजर होतं. ठीक आहे, तो कधीच तेवढा लोड घेऊ शकत नाही, तिथं ते बल्जिंग होतं, पूर्ण स्ट्रक्चर खाली येतं. हे बऱ्याच वेळा घडलेलं. चायनामध्ये खूप मोठा ॲक्सिडेंट झाला याचा, तो कॉलम पूर्ण असं झाला होता. चायनाचा एक ब्रिज आहे, तो कॉलम पूर्ण असा झाला, ठीक आहे, आणि इथून तुटला तो कॉलम, ब्रिजचा कॉलम दोन्ही पण पूर्ण शेअर झाला तो. ठीक आहे, आणि तो ब्रिज पूर्ण खाली आला. चायनामध्ये कॉस्ट सेव्हिंगचे जास्त फंडे असतात त्यांचे, कुठं किती मिनिमम करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करतात. करायला पाहिजे, नाही असं नाही, पण ॲटलिस्ट ऑप्टिमम युटिलायझेशन व्हायला पाहिजे. मिनिमम युटिलायझेशन गरजेचं नाही आहे. हे तुम्हाला सांगितलं मी, बॅचिंग प्लांटच्या ड्रममध्ये अटकतात लोक, हे असेही अटकतात. इथे काय ना, आपल्याला प्रॉपर इन्स्ट्रक्शन देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय म्हणतो, अरे यांनी माझ्याकडे 4 वर्ष काम केलं आहे ना, त्या प्रोजेक्टवर पण होता, दुसऱ्या प्रोजेक्टवर पण होता, मग याला सगळं माहिती आहे, हे जा रे ते करू नये. ठीक आहे, तसं नाही आहे. आपण प्रॉपर इन्स्ट्रक्शन देणं गरजेचं आहे, त्याला माहीत असो अगर नसो. whenever you are allocating any activity to the particular person or particular group of people, we need to explain them properly, हे कसं करायचं आहे, त्याची कंप्लीट प्रोसिजर. और मी तर म्हणेल त्याच्या 1 day before we have to tell, not in the morning, because they have to plan their own मटेरियल, कैसा किधर से लाना है, कौन सा मटेरियल कहाँ से उठाना है, कैसा लगाना है. 1 day बिफोर. अगर तो लंबा एक्टिविटी है, अगर आपको स्लैब ही चालू करना है, तो कम से कम 1 हफ्ता पहले उसको बताना पड़ेगा आपको, कम से कम 1 हफ्ता पहले. अगर बहुत बड़ा स्लैब है तो 15 दिन पहले भी बताओ, प्रॉब्लम नहीं है. ठीक है, उसको बताओ कैसा कैसा स्टेजिंग लगाना है, कितना कितना डिस्टेंस पे लगाना है, उसको मालूम होने दो ना, क्या फर्क पड़ता है. आप दोबारा बताने से कुछ फर्क नहीं पड़ता. 175 का स्लैब है भाई, ठीक है, 900 का बीम है, ठीक है, 1.5 में डालो, 1.22 में डालो,
एज पर डिज़ाइन, ठीक है। नहीं वही स्लैब अगर मेरा बहुत बड़ा है, कुछ स्ट्रक्चर्स में 600-700 के स्लॅब आहे, मग ते स्पेसिंग कमी करावं लागेल. मग कसं करायचं ते? टावर इन टावर टाकावं लागेल ना, टावर इन टावर टाकावंच लागेल, एक टावरच्या आत दुसरा टावर, ठीक आहे. पण हे कसं आहे माहिती आहे का, आता हा टावर उभा राहिला, दुसरा टावर उभा राहिला, हा एक टावर आहे, ठीक आहे, हा दुसरा टावर आहे. जोपर्यंत आपण याचा प्रॉपर प्लान नाही करणार होणार नाही आहे. तो ट्रायल अँड एरर करत बसणार. कारण तुम्ही जर हे दोन्ही टावर सेम घेतले, सेम हाईटला घेतले, त्याचं ब्रेसिंग कसं लागणार आहे? याचं हे ब्रेसिंग लागणार नाही, हे ब्रेसिंग लागणार, त्याचं डायगोनल ब्रेसिंग लागणार नाही, तो स्किप करणार आहे. स्किप केल्यावर तुम्ही हे टावर इन टावर अजून तरी टावर इन टावर केले, इथेही लावलाय, इथे लावलाय, इथे लावलाय, खूप लावले टावर, इवन मोर दॅन रिक्वायरमेंटपेक्षा जास्त लावले, काम करणार नाही आहे. इट विल बी कोलॅप्स. रिक्वायरमेंटपेक्षा जास्त लावले तरी कोलॅप्स होणार, ठीक आहे. याला आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग, सेक्शन, इलिव्हेशन ड्रॉ करा पेन्सिलनी. ॲटलिस्ट पेन्सिलने ड्रॉ केल्यावर तुम्हाला कळेल कुठं काय प्रॉब्लेम येणार आहे, ठीक आहे. आणि आपल्या सिनियर्सला दाखवा, म्हणजे त्यांचं त्याच्यात इनपुट आपल्याला घेत आहे. कारण कसं असतं माहिती आहे का, कधी सिनियरचा काही ना काही एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये दडलेला असतो आणि त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल, तुमचं नॉलेज वाढेल. आता आपण जेव्हा सगळ्यांनी आपले अनुभव सांगितले सेफ्टीच्या रिलेटेड, निश्चितच मला वाटतं बरेचसे अनुभव तुम्हाला ॲड ऑन झाले असतील तुमच्यातले. माझे तर सोडून द्या, मी तर नवीन आहे बाहेरचं, तुम्ही आपोआपसातच आहात, इथेच आहात सगळे. पण कदाचित यांनी जे सांगितलं तुम्हाला माहिती आहे नसेल सर, पहिले माहिती होतं का त्यांचं, पण आपल्या नॉलेजमध्ये वाढलंय, काहीतरी वाढलंय, आपण घेतलंय कोणाकडून तरी. मग जेव्हा आपण दुसऱ्याचं नॉलेज घेतो, कसं असतं माहिती आहे का, मी नेहमी सांगत असतो, सपोज ॲडिसननी बल्ब बनवला असताच आहे, ॲडिसननी बल्ब बनवला आणि ते सगळं त्याने जे लिहिलं होतं त्याचा थेरम, तो जर फाडून फेकून दिला असता, आज आपण LD मध्ये बसलो असतो. आजच्या सायंटिस्टला पुन्हा बल्बच बनावं लागला असता. आजच्या सायंटिस्टला पुन्हा बल्बच बनवला. त्यांनी आजचा सायंटिस्ट का LED बनवू शकलाय? कारण त्यांनी लिहून ठेवलाय आणि त्यांनी लिहिलेल्याच्या बेसवर यांनी नेक्स्ट स्टेप केली, म्हणून आज आपण इथे LED मध्ये बसलोय, ठीक आहे. मग आपण जर दुसऱ्याचा एक्सपिरियन्स घेतला तर आपणही पुढे जाणार आहोत. नॉन युजेस ऑफ PP. आता हा चप्पल घालून बसलाय, खाली रिएन्फोर्समेंट टाकलेलं आहे स्लॅबचं, त्याच्यात बाइंडिंग वायर आहे, बाइंडिंग वायरच्या तारा अशा भवर निघलेल्या आहे, त्याच्या चप्पलमधून घेतला, किती तो जोर लावणार आहे इथे कव्हर ब्लॉक लावायला, किती लावू शकतो तो त्याचं त्या घुसलेल्या तारीकडे लक्षातच आणणारच आहे, ठीक आहे. वरती हेल्मेट पण नाही आहे, ठीक आहे. आणि आता हा ठीक आहे एजवरतीच आहे, जर ही बारी सटकली याचं काय होईल? हा खाली जाणार आहे. हा जो पाईप वापरलाय त्याने, तो जर सटकला ना, याला लागणार ना, हा ओढून भरते, दोघांचा जोर आहे त्याच्यात, ठीक आहे. त्यासाठी PPE यूज करणं, हेल्मेट प्रॉपर PPE यूज करणं हे महत्त्वाचं आहे. इथे मी याच्यासाठीच दाखवलं आहे, सेफ्टी हार्नेस त्यांनी लावलेला नाही आहे. जेव्हा तो वरती जातोय त्यांनी इथे अटकवायला पाहिजे, एक इथे अटकवायला पाहिजे. जेव्हा त्याचा हा पाय इथे येईल तेव्हा त्यांनी इथला काढायचा आहे, तेव्हा हा जो आहे त्याचा या लेवलला असेल, तेव्हा त्यांनी इथला काढायचा आहे या लेवलचा आणि वरती लावायचा. पडलाय बघा. सेफ्टी शूज वापरण्याचे फायदे आपण बघतोय. इनॲडिक्वेट नॉलेज, स्किल, अनट्रेन वर्कर ट्रेनिंग सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सर मी रिक्वेस्ट करेल की
जे आपल्याकडे नवीन वर्कर्स येतात, भलेही कॉन्ट्रॅक्टर जुना असेल पण त्याचे वर्कर नेहमी चेंज होतात. ठीक आहे. आणि जरी त्या वर्करचा एक्सपिरियन्स असला किंवा तो आपल्याकडे काम केलेला आहे, 4 महिने तो घरी गेला आहे, पुन्हा आला आहे आपल्याकडे, तरीसुद्धा त्याचं सेफ्टी इंडक्शन होणं गरजेचं आहे. हां, सेफ्टी इंडक्शन जर नाही झालं ना, आणि त्याचं रेकॉर्ड पण ठेवणं गरजेचं आहे. त्याचे फॉर्म भरायचे, सेफ्टी इंडक्शन याचं झालं आहे म्हणून, नाहीतर ते एक लिगल इम्प्लिकेशन आहे. तुम्ही त्याला सेफ्टी इंडक्शनच नाही दिलेलं, त्याचा जर ॲक्सिडेंट झाला वी आर द रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. कारण तुम्ही त्याला समजवलेलंच नाही आहे त्या कसं काम करायचं. इंडस्ट्रियल एरियामध्ये तसंच होतं. इंडस्ट्रियल नाही, कन्स्ट्रक्शनमध्ये आपण जे बोलतोय इंडस्ट्रियल एरियाचं नाही सांगायचं, नाही कन्स्ट्रक्शनचं सांगतो. सेफ्टी इंडक्शन फार गरजेचं आहे. ते इंडस्ट्रियल एरियामध्ये तर ट्रेनिंग होतं त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट रिलेटेड. ठीक आहे, तिथं ट्रेनिंग होतं आहे, ट्रेनिंगचे रेकॉर्ड केले जातात आणि ते पर्टिक्युलर पिरियडनंतर, सपोज केमिकल इंडस्ट्री आहे तर 15 दिवसानंतर रूल आहे, त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे, त्याचं रेकॉर्ड करतात ते. ठीक आहे. जर मेकॅनाइज काही प्रोडक्ट बनवतात मशिनिंग करून काही, तर त्याचं कमीत कमी 3 महिन्यानंतर ट्रेनिंग दिलं पाहिजे. त्याचं गव्हर्नमेंट रिक्वायरमेंट. ठीक आहे. ते जर तुमच्याकडे रेकॉर्ड नाही आहे अवेलेबल आणि त्या पर्टिक्युलर माणसाचा जर झाला इन्सिडेंट, तर खूप शेकत आहे कंपनीला. सुपरविजन फेल्युअर, की बघा इथे सुपरविजन फेल्युअर आहे. हे स्कॅफोल्डिंगचं मी सांगितलं तुम्हाला, हे एकही व्हर्टिकल नाही आहे. ठीक आहे. याला ब्रेसअप पण प्रॉपर केलेलं नाही आहे त्याने. ब्रेसअप करणं फार गरजेचं आहे. तुम्ही जरी 3 मीटरचा एक उभा केला तरी त्याला कमीत कमी 2 ठिकाणी ब्रेसअप केलं पाहिजे आणि टाय असलं पाहिजे, क्रॉस. ठीक आहे. 6 मीटरच्या वर जर गेला टावर तर त्याला टाय केलं पाहिजे परमनंट स्ट्रक्चर बरोबर कुठेतरी. ठीक आहे. कारण फ्री स्टँडिंग हाईट कुठलंही स्ट्रक्चर उभं राहू शकत नाही विदाऊट टाय. ही आपले टेम्पररी स्कॅफोल्डची गोष्ट करतोय मी. JSA मॅनेजमेंट फेल्युअरमध्ये JSA पुअर प्लॅनिंग आणि शेड्यूल प्रेशर, ह्या 3 गोष्टीवर आपण थोडंसं बोलू येते. JSA म्हणजे काय, कुणी केलं आहे का सर याच्यापैकी, तुमच्यापैकी कधी JSA माहिती आहे? नहीं, ये क्या होता है, कोई भी चेकलिस्ट इज अ सेकंड, चेकलिस्ट इज ऑल्सो रिक्वायर्ड. JSA मतलब जॉब सेफ्टी एनालिसिस. याचा फॉर्मॅट पाहिजे तर मी तुम्हाला पाठवेल. ठीक आहे. त्या फॉर्मॅट घेऊन त्याप्रमाणे तुम्ही केलं तर बरोबर. मी फॉर्मॅट पाठवू शकतो तुम्हाला. हां, फॉर्मॅट तुमचा नंबर आहे माझ्याकडे, मी तुम्हाला फॉरवर्ड करतो. ठीक आहे. इवन सगळ्यांना सुद्धा देऊ शकतो, कारण आपल्या नॉलेजमध्ये ते वाढलं पाहिजे. JSA म्हणजे जॉब सेफ्टी ॲनालिसिस. हा कुठलीही ॲक्टिव्हिटी म्हणण्यापेक्षा प्रोजेक्ट चालू करायच्या अगोदर एक जॉब सेफ्टी ॲनालिसिस त्याचा रिपोर्ट बनतो. ठीक आहे. एक पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी वाईज सपोज मी एक्स्कॅव्हेशन चालू करतो. मी एक्स्कॅव्हेशनमध्ये काय हजार्ड्स आहेत, काय प्रॉब्लेम येऊ शकतो मला, त्याच्यावर मी काय ॲक्ट करणार आहे, काय करणार आहे त्या हजार्डसाठी, का त्या ॲक्सिडेंट वाचण्यासाठी मी काय करणार आहे, ते त्या रिपोर्टमध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. काय काय प्रॉब्लेम येतात एक्स्कॅव्हेशनमध्ये. फॉर एक्झाम्पल सॉईल कोलॅप्स होणार आहे. ही जी सॉईल आहे, लूज सॉईल आहे, ही कोलॅप्स होईल. मग कोलॅप्सपासून वाचण्यासाठी मला काय करायचं आहे ते त्याच्यामध्ये यायला पाहिजे. ठीक आहे. मग किती 45 डिग्री स्लोप आहे, 30 डिग्री स्लोप आहे, स्लोप प्रोटेक्शन आहे, कसं करायचं आहे त्या, मग त्या सॉईलवर डिपेंड्स असेल ते. सपोज रॉक आहे, ब्रेकिंग करायचं आहे, मग किती डिग्री, 10 डिग्री स्लोप ठेवणार आहे का वर्टिकल करणार आहे. वर्टिकल करणार आहे तर ते स्पिल आउट रॉक्स येणार आहे खाली. मग त्याला तुम्ही शॉर्ट कटिंग करणार आहात का, कसं करणार आहे. ठीक आहे. इनसाइड मुंबई आहे, मग शोअर पाईल करणार आहे का.
शोर पाईल करणार आहे तर मग त्याला अँकरिंग करणार आहात का? मग अँकरिंग करायच्या वेळेस काय काय प्रॉब्लेम येणार आहे तुम्हाला? मग कुठल्या लेवलला अँकरिंग करणार आहे? त्याच्यावर तुम्ही सेफ्टी इम्प्लिकेशन्स काय काय आहेत तुमच्या? जब तो डायगोनली जेव्हा करतो आपण खोदत गेलं, आता माझा वरती अँकर करायचा आहे, कसं करणार आहे? त्याचे टुकडुक मशीन वरती जाणार आहे, मग इथूनच मारू काय मी या लेवलला? हे जोपर्यंत आपल्या पेपरवर नाही आहे आणि आपण आपल्या वर्करला, आपल्या सुपरवायझरला, आपल्या कॉन्ट्रॅक्टरला जर सांगितलेलं नाही आहे तर त्याची काय चूक आहे? आणि आपली काय चूक आहे जर आपल्याला पेपरमध्ये नाही आहे तर आपण ॲनालिसिस केलेलं नाही आहे. ॲनालिसिस फार महत्त्वाचं आहे. जॉब सेफ्टी ॲनालिसिस आपल्याला वाचवू शकतं, आपल्याला ॲक्सिडेंटपासून वाचवू शकतं. ठीक आहे, त्याच्यात काय काय असतं मी फॉर्मॅट तुम्हाला शेअर करेल. ठीक आहे. पुअर प्लॅनिंग, जसं मी सांगितलं तुम्हाला, इथं मला अँकरिंग मारायला पाहिजे होतं, मी विसरलो आहे, गेलो आहे खाली स्ट्रक्चर, खोदत गेलो आहे खाली, आता ते वर मारायचं आहे, माझी जमीन खाली पोचली, इथं मारायलाच पाहिजे मला, आता कसं मारणार आहे? त्याचा इम्पॅक्ट तर होणारच आहे सेफ्टीवर. म्हणून प्रॉपर सुपरविजन, सेफ्टीच्या हिशोबाने प्रोजेक्टला मॉनिटर करणं पिरियॉडिकली, ॲटलिस्ट पिरियॉडिकली, हे फार महत्त्वाचं आहे. शेड्यूल बनवणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांगितलं ह्या लेवलला आल्यावर मला इथं अँकरिंग करायचं आहे. ठीक आहे. स्काफोल्ड मला कसं उभं करायचं आहे, पहिला बीम करायचा आहे, टाय बीम करायचा का टाय बीमचे मी डायवेल सोडणार आहे. सपोज माझा 4.5 मीटरवरती स्लॅब आहे आणि 3 मीटरवरती टाय बीम आहे, मग टाय बीम करून मी स्लॅब करणार आहे, टाय बीम पहिले करावं लागणार आहे, नंतर टाय बीम करणार आहे, स्लॅब करणार आहे, कसं करणार आहे? हां, त्याचा सर हा तुमच्या डोक्यामध्ये आलेला प्रश्न आहे, तो पण प्लान आहे, पण तो पर्क्युलेट झाला आहे का डाऊन लेवलला, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट और निगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहे हे ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीला 2 बाजू आहे, एक पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. ठीक आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्यावर काय होतं आहे ते बघणं महत्त्वाचं आहे. आता आम्ही एका प्रोजेक्टवर, तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे, आम्ही एका प्रोजेक्टवर काय केलं होतं, हा कॉलम आहे, इथे टाय बीम आहे, ठीक आहे, आणि इथे स्लॅब आहे. ठीक आहे. आता आम्ही पहिलंच प्लॅन केलं होतं, वी नीड टू, हे डिझायनरला विचारलं, ह्या बीम जो आहे आम्हाला असा डिझाईन करून द्या, दिस बीम कॅन टेक द लोड ऑफ दिस एरिया. ठीक आहे. आम्ही हा बीम अगोदर कास्ट करून घेतला. ठीक आहे. आणि याला वेलर लावला, याच्यावरती टावर उभं केला आणि या स्लॅबचा लोड दिला. तर हे आमचं इथली ॲक्टिव्हिटी चालू झाली, ॲक्टिव्हिटी लेवलिंग केली आम्ही तिथे. तुमच्या प्रोजेक्टप्रमाणे असणार आहे, प्रत्येक ठिकाणी फिजिबल असेल असं नाही आहे. सर जरा त्या वेलरबद्दल जरा डिस्कशन करू, कारण का वेलर सगळ्यांना माहित नसेल. अच्छा, त्या वेलरची रिक्वायरमेंट कुठे असते आणि का असते, हां, ठीक. बेसिक काय वेलर सगळ्यांना माहित नसतं. शोर पहिली करते ना तर 2.5 मीटर वेलर लागला जातो, जो समोर करते वेलर काय करता, होल्ड करते. वेलर होल्ड करताय. हॉरिझॉन्टल मेंबर, हॉरिझॉन्टल मेंबर, स्ट्रक्चरल मेंबर वेगवेगळ्या साईजचा. आपण शटरिंगमध्ये जो वेलर यूज करतो, इन जनरली ते 100 mm डाया, 100 mm ISMC असतो, तो ISMC 100. हां, मिनिमम. हे 125, 150 पर्यंतचे पण वेलर बनवतात, 200चे पण बनवतात, ज्या याच्यासाठी शोर पायलिंगसाठी. हां,
तर डेप्थ आणि त्याचा किती पायलिंग खाली जाते, किती डिस्टन्सवर तुम्ही मारता त्याप्रमाणे तो डिझायनर देईल. पण हे शटरिंगसाठी जे वापरतात 100 mm आणि हे मध्ये पिरियडिकली असं इथे क्लीट लावलेले असते. ठीक आहे. जर याचा आपण बघितलं, सपोज हा कॉलम आहे, कॉलममध्ये कॉलमचं शटर लावलं आपण, हा असा वेलर लावला आहे. ठीक आहे. मग याच्यातून इथून टायरॉड जातो, दुसऱ्या साईडला पण असं टायरॉड आहे. म्हणजे आपण जर बघितलं असं, हा वेलर असा लावला आहे, हा वेलर असा लावला आहे, इथून टायरॉड गेला, इथे टाईट केलं, टायरॉड गेला टाईट केला, इथे टायरॉड गेला टाईट केला विंग नटने. ठीक आहे. आणि तसंच दुसऱ्या, ही एक लेवल झाली, दुसऱ्या लेवलला इथे टायरॉड आहे. ठीक है, दैट इज द वेलर. तो ये वेलर हम लोग इधर यूज़ करके उसके ऊपर टावर खड़ा करके वो एरिया का दिया, फिर नीचे का एक्टिविटी चालू हो गया, क्योंकि नीचे उसका इक्विपमेंट फाउंडेशंस वगैरह करना था. ठीक है. रेसिडेंशियल में जरूरत नहीं, बट आपका क्या एक्टिविटी है, क्या प्लान है, आप ब्रिकवर्क करना चाहते हैं, क्या करना चाहते हैं, उसके ऊपर भी है. ठीक है. अनसेफ वर्किंग कंडिशन, इन्वायरमेंट, पुअर हाउसकीपिंग, वेदर आणि इल्युमिनेशन इन एक्सेस. ह्या गोष्टी बघा, पुअर हाऊसकीपिंग, इथं कसा तो माणूस काम करू शकतो. इथे काही ना काही त्याच्या पायाला हाताला इजा होणार आहे, तो प्रोग्रेस देणार नाही आहे. आपल्याला वाटतं तो बहाणा देतोय, पण बहाणा नाही आहे, त्याच्या पुढे प्रॉब्लेम आहे. आपल्याला सुद्धा चालायला इथे प्रॉब्लेम येणार आहे. इथे सुद्धा तसंच बघा, सगळं इथे पडलं आहे, तो कसं काम करेल वरती जाऊन. आपल्याला सगळं काढावं लागेल, आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे. इल्युमिनेशन एक्सेस. आता जेव्हा आपली लास्ट टू लास्ट मोमेंट असते, आपला स्लॅब झाला आहे, ब्रिकवर्क झाला आहे, ब्रिकवर्क ब्लॉकवर्क जे बी आहे, प्लास्टरिंग चालू आहे, मग ते रूम येतात, तिथं लायटिंगचा खूप कमी प्रॉब्लेम, खूपच कमी प्रमाणात आपण. किंवा जेव्हा ते ओपन असतं ना, तेव्हा एक हॅलोजन लावला तर पूर्ण 2-4 फ्लॅटचे लाईट होऊन जाते. ठीक आहे. पण जेव्हा आपण ते ब्लॅक रूम बनवायला सुरुवात करतो, तेव्हा ते एक रूममध्ये एक हॅलोजन लागतं. पण जिथे काम करतोय तो, तिथे लाईट देणं फार गरजेचं आहे, आणि ॲक्सेस लायक. नाही ते काय होतं, तुमच्या क्वालिटीवर पण इम्पॅक्ट पडतो आहे. तो प्लास्टर प्रॉपरली करू शकत नाही, आणि तो पण प्रॉपर लाईट असला पाहिजे. तुम्ही जर असा लाईट मारला तर हा जो पोर्शन आहे ना, हा पोर्शन डाऊन होणार आहे त्याचा प्लास्टरचा. तुम्ही जर असा धागा पकडला, इथं लाईट ठेवलेला आहे, तर हा डाऊन होणार. तुम्ही दोरी लावून बघा, इथे कमीत खड्डा असणार. हां, कारण आपण किती पण रंदा मारा, त्याला दिसतं अरे इथं खड्डा आहे, मारा इथं, खड्डा आहे, मारा इथं, असा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. प्रॉपर इल्युमिनेशन बघणं फार गरजेचं आहे. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सुपरवायझर, प्रोजेक्ट मॅनेजर ॲज पर इंडियन लॉ. हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. डेली सेफ्टी ओव्हरसाईट आपण केलं पाहिजे. आपण कंटिन्युअसली 8, 10, 12 तास कन्स्ट्रक्शन इंजिनियर 12 तास जवळ ड्युटी असते. मी तर तेच केलं. माझा आमचा जायचा टाईम फिक्स असतो, यायचा टाईम माहीतच नाही कधी. ठीक आहे. पण आपण फुल हार्टली तिथे काम करतो, पण आपण सेफ्टीसाठी फुल हार्टली काम करत नाही. म्हणून आपण स्वतःला असा एक टाईम फिक्स केला पाहिजे की हा पर्टिक्युलर डे, आणि ह्या पर्टिक्युलर डेचा हा पर्टिक्युलर टाईम 12 वाजता किंवा 1 वाजता किंवा सकाळचे 8:30 वाजता किंवा संध्याकाळी 5 वाजता, जो बी तुम्हाला टाईम सुटेबल असेल त्याप्रमाणे तो एक टाईम फिक्स करायचा आहे. आणि त्याच पर्टिक्युलर टायमाला आपण ॲज अ सेफ्टी म्हणून तिथे राऊंड मारायचा. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे क्रॉस विजिट ॲटलिस्ट वीकली वन्स, इकडचे वीकली वन्स यांनी त्यांच्या एरियात जायचं आहे, त्यांनी यांच्या एरियात जायचं आहे.
ठीक आहे. आणि तो रिपोर्ट सर सिनियर आता आपल्याला तो सिरियसली घ्यायचा आहे. तुम्हाला यांना विचारावं लागेल, यांनी इन्स्पेक्शन दिलं आहे ना, ते म्हणजे ते आजवूड ॲज अ मॅनेजमेंटने दिलं आहे, ते इम्प्लिमेंट करायचंच आहे यांनी. आणि यांनी जरी त्याला दिलं आहे तरी त्यांनी ते इम्प्लिमेंट करायचं, रेकॉर्ड झालं पाहिजे. आणि हे रेकॉर्ड लिगली रिक्वायर्ड आहे. आपण त्याच्यावर ॲक्शन घेतोय हे लिगली रिक्वायर्ड. लीगल कंप्लायन्स BSCW ॲक्ट प्रमाणे सेफ वर्किंग एन्व्हायरमेंट देणं आपलं काम आहे वर्करसाठी. आपण सुद्धा वर्कर्समध्ये बोलतो बरं का, ठीक आहे. आपण जरी इंजिनियर असलो तरी आपण वर्करमध्येच मोडतो. सेफ वर्क एन्व्हायरमेंट मतलब काय? हाऊसकीपिंग झाला, मटेरियल प्रॉपरली ठेवलेलं आहे का नाही आहे, त्याला ट्रेनिंग दिलेलं आहे का नाही आहे, सरांनी सांगितलं मेंटेनन्स झालेला आहे की नाही, ठीक आहे. त्याला एमर्जन्सी एक्झिस्ट आहे का त्या पर्टिक्युलर एरियाला, ठीक आहे. तिथे काहीतरी हजार्डस गोष्टी आहेत का, सगळा खाली लाकडाचा कचरा पडला आहे आणि वरती तुम्ही वेल्डिंग करताय, मग खाली आग लागणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी फायर जॅकेट वगैरे वापरलं आहे का? फायर जॅकेट नाही वापरू शकत, ॲटलिस्ट पत्रा तर वापरा, खाली त्याच्यावर पत्रा तर टाकायला पाहिजे, वेल्डिंग आग पडू नये म्हणून, ठीक आहे. आजकाल फायर जॅकेट मिळतात मार्केटमध्ये, कॉस्टली आहे, ठीक आहे. प्रत्येक प्रोजेक्ट वापरायचे, ॲटलिस्ट शीट तर वापरू शकतो आपण, GI शीट वगैरे, जे बी प्लेन शीट, करोगेटेड शीट, कुठले जे साईटवर प्रत्येक साईटवर असतातच ते, ठीक आहे. हे जोपर्यंत आपण आपल्या वर्करला, आपल्या कॉन्ट्रॅक्टरला प्रेशराईज करत नाही तोपर्यंत करणार नाही. तो प्रेशराईज वर्डवर मी जोर दिलाय सर, ठीक आहे. प्रेशराईज म्हणजे कम्प्लीट प्रेशराईज. हां, मग तुम्हाला त्याला पनिशमेंट करावी लागते का ते सुद्धा बघा. ते आपण इम्प्लिमेंट करू शकतोय का? तुझ्या वर्करनी विदाऊट सेफ्टी बेल्ट वर चढलाय, काम केलंय, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मला स्लॅब दिलाय टायमावर, चांगली गोष्ट आहे. पण अनसेफ काम केलेलं आहे, त्याच्यासाठी मी तुला हे पर्टिक्युलर अमाऊंट होल्ड करणार आहे या डेबिट करणार आहे. कंपनीसाठी नका वापरू त्या पैसे, कलेक्ट करा, मे बी स्मॉल अमाऊंट कलेक्ट करा आणि पिरियॉडिकली तेच वर्करचं रिक्रिएशन म्हणून वापरू शकतो आपण काहीतरी, ठीक आहे. असं ते 100 रुपये 50 रुपये, याला फाईन आहे 50 रुपये, यांना फाईन आहे 100 रुपये, ते कलेक्ट करायच्या. ते कलेक्ट केल्यानंतर एक पर्टिक्युलर अमाऊंट झाले 10,000, 5,000, 2,000. तुम्ही जर 5,000 दाखवली मॅनेजमेंटला तर मॅनेजमेंटसुद्धा तुम्हाला 5,000 कमीत कमी देणार आहे तुमच्या इनिशिएशनसाठी. आणि त्या 10,000मध्ये आपण वर्करसाठी काहीतरी करू शकतो. ते मोटिवेट होतील कामासाठी, ते मोटिवेट होतील सेफ्टीसाठी. त्याच पैशातून आपण एक बेस्ट वर्कर म्हणून अवॉर्ड देऊ शकतो. त्याला काहीतरी छोटं मोमेंटो द्यायचा आहे, एक पाण्याची बाटली, एक जॅकेट, काहीतरी जे आपल्याला देता येईल, त्या बजेटमध्ये बसेल. असे 1, 2, 3 कॅटेगरी करा. फर्स्ट, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, सेफ्टी मॅन ऑफ दिस वीक, सेफ्टी मॅन ऑफ दिस मंथ, असं काहीतरी चालू करा. ते मोटिवेशन करेल त्यांना सेफ्टी काम करण्यासाठी, ठीक आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रोजेक्टमधला प्रत्येक व्यक्ती, तो वर्कर असो, हेल्पर असो, कॉन्ट्रॅक्टर असो, इंजिनियर असो, प्रोजेक्ट मॅनेजर असो, कंपनी ओनर असो, फर्स्ट ही शुड ॲक्ट ॲज अ सेफ्टी सुपरवायझर. BSCW ॲक्ट सांगतोय, मी सांगत नाही सर. BSCW ॲक्ट सांगतोय कंपनी ओनरपासून ते तुमच्या सगळ्यात खालच्या लेवलच्या लेबरपर्यंत त्याला अधिकार आहे वर्करला येऊन, ही इज अ ओनर ऑफ द कंपनी, सर आपने सेफ्टी शूज नहीं डाला है, यू प्लीज यू गो एंड प्लीज वेयर द सेफ्टी शूज एंड देन कम टू साइट.
ॲज पर BSCW ॲक्ट. ठीक आहे. कुणी कुणालाही इन्सिस्ट करू शकतं, करायला पाहिजे, जर तो अनसेफ ॲक्ट करत असेल तर. अनसेफ कंडिशनला आपण सुपरवायझर, इंजिनियर और मॅनेजमेंट जबाबदार. अनसेफ कंडिशन आणि अनसेफ ॲक्ट आपल्याला समजलं आहे का? व्हॉट इज अ कंडिशन अँड ॲक्ट? साहेब सांगू शकता का तुम्ही? व्हॉट इज अ अनसेफ कंडिशन अँड व्हॉट इज अ अनसेफ ॲक्ट? त्याचे एक्झाम्पल काय सांगू शकता का? आपण सांगू शकता का? ऍक्ट मध्ये आपण बेसिकली काय काम आपण म्हणजे सेफ्टी मध्ये नाही करणार, तर त्याच्यामध्ये काय आपल्याला येऊ शकतो? एक्झाम्पल देता येईल का? अनसेफ ऍक्ट. दोन्ही एक्झाम्पल. अनसेफ ॲक्ट, अनसेफ कंडिशन. अनसेफ कंडिशन एक्झाम्पल म्हणजे की तो वर्कर जो काही काम करतोय आणि प्रॉपर शूज, जॅकेट हे नाही घातलं त्याला आपण अनसेफ कंडिशन म्हणतो. आणि अनसेफ कंडिशन इन द सेन्स म्हणजे काय? बेसिकली द पर्सन हू इज एंटरिंग एट द कंस्ट्रक्शन साइट शुड कंपल्सरी वेअर द PPE. If he is not or the person is not wearing the PPE, not taking the concerned safety, he is liable for the unsafe act and condition. सर मी इथे वॉक करतो आहे, इथे खिळे पडलेले आहेत, लाकडाला खिळे बाहेर निघले जायचे. ठीक आहे. आणि मी चालत आलो आहे. ठीक आहे. माझ्या पायात खिळा भरला. हे अनसेफ कंडिशन झाली का अनसेफ ॲक्ट झालं? नो, अनसेफ कंडिशन. अनसेफ कंडिशनला सुपरवायझर, इंजिनियर, मॅनेजमेंट जबाबदार आहे. समजलं का? ठीक आहे. सिमिलरली इथे केबल आहे, केबल झालं, इथे बोर्ड आहे. ठीक आहे. मी इलेक्ट्रिशियन नाही आहे, मी वायर घेतल्या, त्याच्यात घातल्या. ठीक आहे. बटन चालू केलं आणि इथं ग्राइंडिंग करतो आहे किंवा व्हायब्रेटर मारतो आहे, मला करंट बसला. याला कोण जबाबदार आहे? हे काय आहे? अनसेफ कंडिशन आणि अनसेफ ॲक्ट. ये अनसेफ एक्ट होगा क्योंकि उसका काम नहीं था, इलेक्ट्रिशियन का काम था, उसने इलेक्ट्रिशियन का काम किया. अनसेफ ॲक्ट आहे. ठीक आहे. मी आता हेच ते खिळ्याचं एक्झाम्पल पुन्हा एकदा घेऊ आपण. इथे खिळे पडलेले आहेत. ठीक आहे. तरीसुद्धा माझ्या पायाला काहीच झालं नाही कारण मी सेफ्टी शूज घातलेले आहेत. ठीक आहे. सेफ्टी शूज घातले, फुल बॉडी हार्नेस घातला, मी सेफ्टी बेल्ट म्हणत नाही, फुल बॉडी हार्नेस. ठीक आहे. हेल्मेट घातलं आहे आणि मी चाललो आहे. पडलं खाली, ठोकर लागल्याने खाली पडलो. ठीक आहे. हेल्मेट निघलं माझं, डोक्याला मार लागला. हेल्मेट घातलं होतं, सेफ्टी बेल्ट घातलं, सगळं घातलं. वॉक करतो आहे मी, वॉक करता करता पडलं. वरती नाही, हाईटवर चालता चालता इथे पडलो. काहीतरी लाकूड बिकड आलं माझ्या ह्याच्यामध्ये आणि पडलो. डोक्याला माझ्या मार लागला, हेल्मेट निघून बाजूला पडला. कंडिशन आहे, ॲक्ट आहे, काय? दोनों सीन है. दोनों सीन है कि अगर पूरा का पूरा एरिया कंडीशन में है, उधर खिल्ली बिल्ली रखा हुआ है, दैट वाज की वो कंडीशन में तो पूरे एरिया में है, बट सामने वाले बंदे को भी तो दिख रहा है ना कि पूरे इस एरिया में मुझे इधर से जाना नहीं चाहिए, वो फिर भी जा रहा है. दैट इज उसका एक्शन है, वो एक्ट कर रहा है कि भाई वो उसको घूम के जाना चाहिए, बट वो जा रहा है उधर से. दैट इज ही इज आल्सो रिस्पांसिबल एंड मैनेजमेंट आल्सो रिस्पांसिबल. दोनों रिस्पांसिबल, दोनों कंडीशन में हो रहा है. नाही, जेव्हा आपण हे ॲक्सिडेंट झाला आहे, आता तुम्ही तिथे ॲनालिसिस करायला गेलाय, तुम्हाला ॲनालिसिस करा का इथलं कुठली कंडिशन इम्पॅक्ट झालेली आहे, कुठला ॲक्ट इम्पॅक्ट झालेला आहे, हे ॲनालिसिस करायचं आता आपल्याला. मग आपण कसं करणार आहोत त्याचं? कारण जेव्हा ॲक्सिडेंट होतं ना, त्याचं ॲनालिसिस केलं जातं. सर, ॲनालिसिस केल्यावर त्याच्यावर काय इम्पॅक्ट करायचं आहे, आपल्याला काय इम्प्लिमेंट करायचं आहे, ते हा एक वेगळा पार्ट झाला. ठीक आहे. आणि त्या ॲक्सिडेंटमुळं तो कशामुळं झाला आहे
हे ॲनालिसिस करायचं की त्याला कसं कॉम्पन्सेशन देता येईल किंवा नाही देता येणार, कुठल्या माणसावर त्याचा इम्पॅक्ट झाला पाहिजे. इम्पॅक्ट म्हणजे कायद्याने कुठल्या माणसाला त्याला पनिश झाला पाहिजे, त्याला स्वतःला का त्याच्या सुपरवायझरला का त्याच्या कंपनीला. हे कसं करायचं. हेल्मेट माझं निघलं म्हणून मी पडलो, समजलं. हेल्मेट माझं निघलं म्हणून मला लागलं, पडलं म्हणून लागलेलं नाही आहे. याचा अर्थ मी चेन स्टेप प्रॉपरली लावलेली नाही आहे, ते फक्त डोक्यात घातलं आहे आणि ती रस्सी अशी ओढलेली नाही आहे. जर ओढलेली नाही तर लागणार आहे ना, पडणार आहे. हेल्मेटचा यूज नाही तसं. जेव्हा मी असं उभं राहिलो इथे हेल्मेट घालून आणि इथे जर काही इम्पॅक्ट आला, हेल्मेट असं पलटी मारणार, त्याच्यानंतर त्या पुन्हा तो असा जर एक ही गोष्ट आहे टॉवर क्रेनने लटकलेलं आहे, हे असं फिरत आहे, हे माझ्या डोक्याला लागलं, हे हेल्मेट निघलं, हे परत ते दुसरं फिरणार आहे आणि माझ्या डोक्याला लागणार. हेल्मेटचा काय यूज आहे का. अनसेफ्ट ॲक्ट, अनसेफ्ट कंडिशन दोन्ही येतात. मी ते प्रॉपरली हेल्मेट घालायला पाहिजे होती, माझी चूक आहे. ठीक आहे. जर तिथं टावर उचलायचं आहे तर त्या माणसाला तिथून बाजूला काढायला पाहिजे होतं, ही त्या सुपरवायझरची चूक आहे. फॅक्टरी ॲक्टप्रमाणे सुद्धा आपल्याला बघायचं आहे, हजार्डस कंडिशन्स नसली पाहिजे. ऑइल, लूज मटेरियल्स जे असतात ते प्रॉपरली आपल्याला ठेवलं पाहिजे. ठीक आहे. अकाउंटेबिलिटीबद्दल मी सांगितलंच, कोण अकाउंटेबल आहे त्या गोष्टीला, या सगळ्या एक्झाम्पलमध्ये ते कव्हर केलं. कोणाला कुठल्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे. रिस्पॉन्सिबिलिटी सुपरवायझर, मॅनेजरमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर रिस्पॉन्सिबिलिटी काय असतात. आता प्रत्येक ऑर्गनायझेशनचं वेगवेगळं नाव देतात प्रत्येक गोष्टीला. प्रोजेक्ट मॅनेजर आपण असं म्हणू त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टचा हेड किंवा 3-4 प्रोजेक्टचा मिळून जो कोणी हेड असेल त्या गोष्टीचा आपण बघतो. ठीक आहे. मॅनेजमेंट म्हणू शकता त्याला. ठीक आहे. प्लॅनिंग अँड रिस्क मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. जे आपण शेड्यूल करतो, ॲक्टिव्हिटी शेड्यूल बनवतो, त्याच्यामध्ये त्याप्रमाणे सुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की आपण त्याच्यामध्ये सेफ्टी इम्प्लिमेंटेशन कसं करणार आहोत. ठीक आहे. रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला सांगितलं आत्ताच मी, JSA आपल्याला बनवायला पाहिजे. ठीक आहे. JSAमध्ये आपण कुठली रिस्क आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीला येणार आहे त्याचं रिस्क ॲनालिसिस कसं करणार आहे, रिस्क मॅटिकेशन कसं करणार आहे, ते रिस्कला नलिफाय कसं करणार आहे. साधंसं एक्झाम्पल आहे, आपण मोटरसायकल चालवतो, कार चालवतो, मोटरसायकल चालवतो. ठीक आहे. आणि गव्हर्नमेंट रूलप्रमाणे आपण ते इन्शुरन्स घेतो. मोटरसायकल चालवली आपण किती सेफ चालवली तरी दुसरा ठोकू शकतो, म्हणून तो इन्शुरन्स आहे. रिस्क आहे मोटरसायकल चालवणं, म्हणून ते गव्हर्नमेंटने कंपल्शन केलं आहे, जो मोटरसायकल चालवेल, ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्याला ते इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. इन्शुरन्स इज द रिस्क मिटिगेशन प्लॅन. ठीक आहे. दॅट इज द रिस्क मिटिगेशन प्लॅन. मग आपल्याला आपल्या साईटवर रिस्क मिटिगेशन, ठीक आहे, ते इन्शुरन्स पैशाच्या टर्म्समध्ये केलं आहे त्याने, आपल्याला ॲक्टिव्हिटीच्या टर्म्समध्ये करावं लागेल. इन्शुरन्स म्हणजे पैशाच्या टर्म्समधलं रिस्क मिटिगेशन प्लॅन झाला. आपल्याला ॲक्टिव्हिटीच्या बेसवर ह्या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीला ह्या वेमध्ये मी जर केलं तर ही रिस्क आहे मला. ठीक आहे. मग मी कशी ती रिस्क मेडिकेट करू शकतो ते बघावं लागेल. सॉरी, फॉर एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल जर बघितलं, रिस्क मिटिगेशन प्लॅनचं मी रामकीमध्ये जॉईन केला. देवनार डम्पिंग ग्राउंडला आमचा प्रोजेक्ट होता. आय वॉज स्टार्टेड दॅट प्रोजेक्ट. नाउ ऑल्सो इट इज गोइंग ऑन. इट इज ऑलमोस्ट कंप्लीशन स्टेज में होगा. वेस्ट टू एनर्जी प्लांट आहे, कचऱ्यापासून वीज निर्मिती. तिथे काय होतं माहिती आहे का, 11 मीटर डेप्थ त्यावेळेस
आमचा एक WC पीट असतो एक, तर जो कचरा येतो ना त्याच्यात तो ओला कचरा त्याचा यायचा आणि तो असा ओढायचा, म्हणजे तो वरती सुकणार आणि खाली लिक्विडवाला जाणार. मग तो सुकलेला कचरा उचलायचा आणि बॉयलरमध्ये टाकायचा, जाळायचा. ठीक आहे, कन्व्हेअरमध्ये जाऊन तो बॉयलरमध्ये जाणार, तो जाळून मग ती वीज निर्मिती होते. त्याचं कन्सेप्ट. आता तिथे बाजूला ठाणा क्रिक आहे पाठीमागे, 2 मीटर खोदलं तर पाणी येतं आहे. 1900 का 1620 पासून म्हणतात तर कचरा तिथं पडलेला आहे. इंग्रजांच्या काळापासून तो डम्पिंग यार्ड. ठीक आहे, तेव्हापासूनचा कचरा. ते समुद्रात कचरा टाकून टाकून तो एरिया डेव्हलप केलेला आहे. म्हणजे पूर्ण खालपर्यंत कचराच आहे. किती खोदलं तरी कचरा आहे. तिथं उभं राहिलं ना स्मेल येतो खूप. एक तर डम्पिंग ग्राउंड आहे, सगळं म्युन्सिपल वेस्ट त्याच्यात आहे आणि त्यातलं तिथं खोदलं तर कचरा येतो. ठीक आहे, मग अशा केसमध्ये आम्हाला 11 मीटर ग्राउंडच्या खाली जायचं. ठीक आहे, जबरदस्त स्मेल आहे, वॉटर आहे, क्रिक आहे बाजूला. ठीक आहे, मग कसं खोदायचं? शीट पायलिंग, शोर पायलिंग ते सगळा प्लॅन केला. शीट पायलिंग स्टँडच होणार नाही, तो डिझायनर म्हणतो. ठीक आहे, स्टँड होणार नाही कारण तिथे खाली पण कचरा आहे ना. ते किती तुम्ही मोठा केला तरी त्या पलटी मारणार. मग त्यांनी काय केलं, ओपन एस्केवेशन करावं लागेल, स्लोप स्टेप बाय स्टेप असं करून. ठीक आहे, आणि बाहेर कम्प्लीट डिवॉटरिंग सिस्टम लागलं, वॉक्यूम डिवॉटरिंग. मग ते वॉकिंग डिवॉटरिंग सिस्टम लावून तरी पण त्या अंडरग्राऊंडमधून पाणी येणार ना. तुम्ही पाणी जर केलं, सपोज वॉक्यूम डिवॉटरिंग कोणी केलं आहे का? वॉक्यूम डिवॉटरिंग बघितलं कोणी प्रोजेक्टवर केलं? वॉक्यूम डिवॉटरिंग असं असतं साहेब, सपोज हा आपला एरिया आहे, मी प्लान काढतोय, हा आपला एरिया आहे. ठीक आहे, इथे एक 65 HP पंप असतात, ते वॉक्यूम करतात. ठीक आहे, आणि इथे असं पाईपाचं जाळं असतं 1-1 मीटरवर. हे इथे जोडलेलं आहे. हे 8 इंच 6 इंचचे पाईप लावतात हा, आणि हे 1-1 इंचाचे असतं, जवळ 1 इंच 1.5 इंच परफोरेटेड पाईप आहेत. वॉक्यूमने हा सगळा पाणी खेचतो आणि याच्यात काढून मग डिवॉटरिंग बाहेर करायचं. मग हा एरिया जसं आता व्हर्टिकल बघितलं, याचा जर सेक्शन काढला, इथे हा पाईप टाकला आणि हा इथे जोडलेला आहे मोठ्या पाईपला. ठीक आहे, जेव्हा हे खाली जाते ना, हे परफोरेटेड आहे, होल आहे त्याला, हे पाणी असं येणार आहे, हे पाणी सगळं इथे खेचणार आहे. तर तुम्हाला हा इथपर्यंतचा एरिया ड्राय मिळतो, पूर्ण ड्राय होतं बऱ्याच वेळा. ठीक आहे, कुठं इकॉनॉमिकल कसं होतं त्याप्रमाणे करतात लोक. इकॉनॉमी बसलं तरी करतात, नाही बसलं तर मग शीट पायलिंग, शोर पायलिंग, त्या ज्या गोष्टी डिझाईनप्रमाणे. तर ह्या गोष्टी आम्ही केल्या तिथे. हे केलं तरी तिथं जो एरिया आहे ना तो दलदल आहे. आता एस्केवेट करायचं म्हणजे तो पोकलँड खाली जाईल पूर्ण. मग काय करायचं? आता ते जर एवढं क्युबिक मीटर आहे, एवढं मशीनची एवढी कॅपॅसिटी आहे, आणि मी मग पर डे एवढं काढील, मग मला एवढे दिवस लागतील. नॉट दॅट मच सिम्पल. इट इज नॉट दॅट मच सिम्पल. हे मल्टिप्लाय डिवाइड करून ते त्याची निघतच नाही आहे. तिथे काय करावं लागतं माहिती आहे का? तिथे एक मला अप्रोच बनावं लागतं आहे. बाहेरून दगडं आणायचेत, तिथे टाकायचेत, स्टेबल करायचा तो एरिया. मग ते मशीन जाणार आहे, मग इकडचं खोदणार, इकडचं खोदणार, इकडचं खोदणार, इकडचं खोदणार, मग पाठीमागे येणार आहे, मग खोदणार, पाठीमागे येणार, खोदणार, पाठीमागे येणार, मग ती एक लेवल खाली गेली. ठीक आहे, मग पुन्हा दगडं टाकायचे तिथं, पुन्हा रस्ता बनवायचा, पुन्हा ते खोदत खोदत पाठीमागे यायचं. ठीक आहे, तर हे जोपर्यंत याच्यात सेफ्टी आलं, प्रोग्रेस आला, सगळं आलं. त्या मशीनची सेफ्टी आहे, त्या वर्करची सेफ्टी आहे, त्या सुपरवायझरची सेफ्टी आहे, सगळं बघावं लागेल आम्हाला. ठीक आहे, सॉईल कोलॅप्स झाल्याने किती लोक त्याच्या खाली मिळाले बऱ्याच वेळा. ट्रेनिंग अँड इम्प्लिमेंटेशन हेही खूप महत्त्वाचं आहे. आपल्या वर्करला मी अगोदरच सांगितलं, आपल्या वर्करला ट्रेन करणं गरजेचं आहे, सेफ्टी ट्रेनिंग देणं गरजेचं आहे, लिगली रिक्वायर्ड. आणि त्याचा आपण सेफ्टी इंडक्शन देतो आहे त्याचा फॉर्म भरून ठेवा. कधी गरज पडेल
तेव्हा तो दाखवू शकतो. याचं आम्ही सेफ्टी इंडक्शन केलेलं आहे. ह्या पर्टिक्युलर लेबरचं सेफ्टी इंडक्शन झालेलं आहे, आपण दाखवू शकतो. डॉक्युमेंटेशन अँड लिगल ऑब्लिगेशन्स. हे सगळं डॉक्युमेंटेशन आपल्याला करावं लागणार. आपण साईट इन्स्पेक्शन करतोय, क्रॉस साईट इन्स्पेक्शन. हे साहेब त्या साईटवर जात आहेत, ते साहेब या साईटवर येत आहेत. त्याचा रिपोर्ट बनतोय, तो मॅनेजमेंटकडे जातोय, मॅनेजमेंट त्याच्यावर ॲक्शन घेत आहे, इन्स्ट्रक्शन देत आहे आणि त्या स्टाफला सपोर्ट पण करत आहे की त्याला काय लागणार आहे त्या गोष्टीसाठी सामान, त्याच्यासाठी सपोर्ट पण गरजेचं आहे मॅनेजमेंटचा. ठीक आहे, ह्या सगळ्याचा रेकॉर्ड पण झालं पाहिजे. लेबरला ट्रेनिंग देतोय त्याचा रेकॉर्ड झाला पाहिजे. ठीक आहे. इश्युअर स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस. रजिस्ट्रेशन, सेस, वेलफेअर झालेलं आहे का, हे आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे BSEW ॲक्ट प्रमाणे. ठीक आहे. त्याच्यानंतर फॅक्टरी ॲक्ट प्रमाणे हेल्थ अँड सेफ्टी फॅक्टरी ॲक्ट सांगतं. ठीक आहे. त्या वर्करला जर तुम्ही 48 आवर्सपेक्षा जास्त कामाला दिला आहे आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे तर मॅनेजमेंट इज रिस्पॉन्सिबल. मॅनेजमेंट, सुपरवायझर्स वगैरे कोणी रिस्पॉन्सिबल असू शकतो. ठीक आहे. हे जर रेकॉर्डवर आलं तर त्यांनी 48 तासापेक्षा जास्त काम केलेलं आहे म्हणून तो झोपेत त्यांनी काहीतरी केलं आणि तो पडला. ठीक आहे. हेल्थ, तिथे आपण टॉयलेट वगैरेसाठी त्याला आपण सुविधा दिलेल्या आहे का आजूबाजूला कुठे. ठीक आहे. त्याच्या सेफ्टीसाठी म्हणजे सपोज आपण त्याला कंटिन्युअसली एक आमचा असा इन्सिडेंट झाला होता. असंच म्हणजे ग्रीनफील्ड प्रोजेक्ट आहे, वर्कर कॉलनी आम्ही साईटवरच बनवली होती. ग्रीनफील्ड प्रोजेक्ट आहे, नवीनच प्रोजेक्ट चालू केलं. रात्रीचं एका माणसाला स्नेक बाईट झालं आणि तो डेथ झाला. हे ॲक्सिडेंटमध्ये येईल का? येतं. साईटवर झाला आहे तो. लेबर कॉलनी तुमची साईटवर आहे. ठीक आहे. लेबर कॉलनी साईटवर आहे. दॅट इज लीगली यू हॅव टू गिव्ह द प्रॉपर अरेंजमेंट टू स्टे दॅट पर्टिक्युलर पीपल. ठीक आहे. स्नेक बाईट झाला, त्याला कंपन्सेशन द्यावं लागलं त्या लेबरला. ठीक आहे. एक तर इन्सिडेंट असं झालं होतं आमच्याबरोबर, नाही दुसरी बाजूची कंपनी होती. ठीक आहे. काय झालं माहिती आहे का, एक माणूस होता, लोकल माणूस, तो तिथे काम करत होता. बाहेर त्याला अटॅक आला. घरी अटॅक आला. त्याच्या घरचे एवढे हुशार आहे, त्यांनी रात्रीचं आणून बाउंड्री वॉलचा आत तिकडे साईडला टाकला. साईटवर अटॅक आला. मग खूप काय गोंधळ झाला. 4 दिवस साईट बंद. ठीक आहे. खूप मोठी साईट होती, जवळजवळ तिथे मला वाटतं 2-2.5 हजार लेबर होते त्या साईटवर. ठीक आहे. पूर्ण अंडर एस्टिमेट, सगळं काठ्या घेऊन हे घेऊन सगळ्या इंजिनियरच्या पाठीमागे पळतं आणि सगळे इंजिनियर, सुपरवायझर, प्रोजेक्ट मॅनेजर लपून छपून इकडे तिकडे जातात. कारण ते वर्कर एकदा बाहेर गेले ना हाताच्या, ठीक आहे, ते व्हाईट टोपी दिसले का ठोकायचं दारू. असे प्रकार घडतात. तर या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. हे आपण बघितलं काय सगळं. हां, IS कोड, NBC सेफ्टी प्रोव्हिजन, नॅशनल बिल्डिंग कोड. नॅशनल बिल्डिंग कोडमध्ये सेफ्टी प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काय काय सेफ्टी प्रोव्हिजन्स आहेत नॅशनल बिल्डिंग कोडमध्ये. ठीक आहे. मेजर फोकस इन्व्हॉल्विंग फायर रेजिस्टन्स. ठीक आहे. तो पर्टिक्युलर एरिया फायर रेजिस्टन्स आहे का नाही. ठीक आहे. आणि बिल्डिंग मटेरियल प्रॉपरली यूज करतायत की नाही तिथे. स्कॅफोल्डिंग आपण वापरलेलं आहे, ते गन चढलेलं आहे.
आउटडेटेड आहे, त्याला पूर्ण रस्ट झालेला आहे आतून, त्याची जी डिझाईन स्ट्रेंथ आहे ती मिळणार नाही तिथे. मग ते स्कॅफोल्ड आपण वापरलं आणि त्याच्यावर आपण डिझाईन लोड दिला तर ते स्कॅफोल्ड पडणार आहे ना खाली. ठीक आहे, हे सगळं NBC ॲक्टमध्ये येतं आहे, तिथलं इल्युमिनेशन प्रोव्हाइड करणं. ह्या तिन्ही ॲक्टमध्ये बऱ्याच वेळा कोलॅप्स डबल गोष्टी आहेत. ठीक आहे, आणि हळूहळू थोडं स्ट्रिक्ट होत चाललं आहे गव्हर्नमेंट आता. ठीक आहे, गव्हर्नमेंट कुठलंही असू द्या, BJP येईन, काँग्रेस येईन, कुठलंही होऊ द्या, पण त्यांना हे स्ट्रिक्टनेस आणणं गरजेचं पडणार आहे. ठीक आहे, कारण इम्प्रूव्हमेंट होत आहे रोज प्रत्येक गोष्टीमध्ये, पूर्ण वर्ल्डमध्ये नवीन चेंजेस होतात, तर त्या याच्यामध्ये सुद्धा येणार आहे आणि आपण रिस्पॉन्सिबल असणार आहे या गोष्टीला. ठीक आहे, म्हणून आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे, मला काय केल्याने काय होणार आहे, म्हणून मी माझ्या वर्करला कसं ट्रेन करू, कसं त्याला सेफ्टीला इम्प्लिमेंट करायला भाग पाडू. ठीक आहे, तो वर्कर नाही आहे, तो आपला वर्कर नाही आहे, तो आपला गॉडफादर आहे, तो काम करतोय म्हणून आपण इथं आहे. जर आज वर्कर नाही आहेत आपण इथे नाही आहे. ठीक आहे, म्हणून वर्करची काळजी घेणं आपलं काम आहे. हे ॲक्ट, तिन्ही ॲक्ट सांगतात. हे कनूज रेल्वे स्टेशन असं कोलॅप्स झालं होतं, स्कॅफोल्डिंग फेल्युअर. हे पण एक स्कॅफोल्डिंग फेल्युअर, डिझाईन फेल्युअर दोन्ही मिक्स आहे याच्यामध्ये. स्लॅब स्ट्रक्चर कोलॅप्स झालं होतं. हेल्मेटचे चेन स्ट्रीप लावली नाही, हे असं लागलं पडलं ते पुन्हा फिरून लागलं तर त्याला लागणार. सेफ्टी शूजचा कसा यूज होतोय बघा, हा बेंड झालाय खेळा. ठीक आहे, जर आत घुसला तर मुश्किल. TT इंजेक्शन घ्या, आणि आपल्याला बऱ्याच वेळा आपण कन्स्ट्रक्शन इंजिनियर आहोत, आपल्याला TT इंजेक्शन घ्यायला टाईम मिळत नाही आणि आपल्या लक्षातही राहत नाही आपल्याला कधी खेळा लागून गेला. ठीक आहे, तर आपल्या वर्करला कसं करणार आहे. ठीक आहे, त्यासाठी सेफ्टी शूज कंपल्सरी करायला पाहिजे कन्स्ट्रक्शन साईटवर. तुम्ही ते कॉन्ट्रॅक्टरला टाकू शकता, तुला जर इथं काम करायचं आहे सेफ्टी शूज तुला द्यावंच लागेल वर्करला तुमच्या. ठीक आहे, हे डबल लिनियर 2 रस्से आहेत, हे शॉक ऑब्सर आहे. हे जर्क आला तर ओपन होत आहे, जास्त जर्क आला तर. ठीक आहे, इथे त्यांनी लावलं आहे हुक, स्लॅश आहे, लॉकिंग अरेंजमेंट आहे. ठीक आहे, स्टॅकिंग केलेलं आहे प्रॉपरली, रिएन्फोर्समेंट सुद्धा. ठीक आहे, हे रियूज करता येत आहे ना. आपण तर नेहमीच प्रोजेक्ट करतच असतो, हा प्रोजेक्ट झाला आपल्याला दुसरा प्रोजेक्ट करायचा आहे. आपण मॅनेजमेंटला सजेस्ट करू शकता का सर, का आपण काही प्रिकास्ट जरी केलं आहे, हे स्ट्रक्चरल केलं आहे त्यांनी, प्रिकास्ट जरी केलं आहे, प्रिकास्ट पोल, तिथे आपण रिएन्फोर्समेंट प्रॉपरली स्टॅक करू शकतो. बियॉन्ड सगळं आपलं जे HVM असतील, स्कॅफोल्ड असेल, पाईप असतील, सिटी प्रॉप्स असतील, हे सगळे व्यवस्थित जर स्टॅक केले तर आपलं व्यवस्थित होऊ शकतं. तर इथे हा बघा शक्तिलेसारखं काम करतं, त्याच्यावरच उभं राहिलं, इथे वाक्य झाले टाकायला पाहिजे. थँक्यू.